तुम्ही लिक्विड फॉर्म मध्ये घेऊ शकता. सांगितलं गेलंय का आयुर्वेदामध्ये नॉनव्हेज वर? आयुर्वेदामध्ये इतक्या प्रकारचे नॉनव्हेज म्हणजे मांसांचे गुणधर्म आलेले आहेत की जे आत्ता पण इतके डेव्हलप झालेले नसतील. चरक संहिता, वाग्भट संहिता आणि सुश्रुत संहिता, तर यामध्ये ह्या सगळ्या मांसांचे गुणधर्म सांगितलेले आहेत. याच्यात असं सांगितलं की हरणाचं मांस सगळ्यात चांगलं असतं, कारण हरण चपळ असतं. तित्तीर नावाचा पक्षी आहे जो उडतो, म्हणजे चिमणीपेक्षा तित्तर. तर त्याचं मांस सगळ्यात श्रेष्ठ सांगितलं. जखमा व्हायच्या सैनिकांना, त्यासाठी ते रांजणामध्ये ते तूप साठवून ठेवलं जायचं, एवढं त्याचा फायदा आहे. औषधी तूप बनवतात आयुर्वेदिक याच्यामध्ये. तुम्ही जे म्हटलात ना की पूर्वीच्या काही युद्धामध्ये ते तूप साचवलं जायचं, तर ते आपलं नॉर्मल तूप नाही, ते औषधी तूप असायची. हर्बल सिगरेट काय नाही, धूमपान तो शब्द आहे. तर त्याच्यामध्ये आजारानुसार धूमपान आलेली आहे. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती समजा पिंपल्स आहेत किंवा तुम्हाला डोळ्यांचं तुमचं हे करायचं, तर ते असे वेगवेगळे प्रकारचे धूमपान आलेत. मग तुम्ही तोंडाने ते ओढायचं, नाकाने सोडायचं. त्यात ते आयुर्वेदिक मद्यपान होतं का? फळं बिळं सगळं टाकून ठेवायचे. मग ती मोहाची फुलं असायची पूर्वी, ती टाकायची त्याच्यात. मग ते नॅचरल हे व्हायचे, नॅचरल प्रिझर्वेटिव्ह असायचे ते, आणि नॅचरल अल्कोहोल तयार व्हायचं त्याच्यात. नमस्कार मित्रांनो, लगावबत्तीच्या या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये मी अनुजा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण हेल्थ रिलेटेड या विषयावर बोलत असतो. मागच्या वेळेस गायनेकोलॉजिस्ट आपल्या सोबत होत्या आणि आज आपण आयुर्वेद या विषयावर बोलणार आहोत. आणि त्या विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे आज आहेत डॉक्टर सुप्रिया चव्हाण. नमस्कार मॅडम, आमच्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. डॉक्टर सुप्रिया चव्हाण आपल्याकडे आहेत आणि डॉक्टर सुप्रिया चव्हाण या MD आहेत. त्यांचं आयुर्वेदात MD झालं आहे, BMS झालं आहे. त्याच्यानंतर त्यांचं योगशास्त्रात पंचकर्ममध्ये सुद्धा डिप्लोमा झाला आहे. आणि मॅडम थोडक्यात सांगतीलच त्या कुठे प्रॅक्टिस करतात, त्यांच्याकडनं ते ऐकणं जास्त बेटर राहील. सध्या वडगाव शिरीला आणि कोरेगाव भीमाला ह्या 2 ठिकाणी मी प्रॅक्टिस करते. आठवड्यातून 4 दिवस कोरेगाव भीमा आणि 2 दिवस वडगाव शिरी असं माझं शेड्यूल असतं. आणि इंटेरियरला आम्ही कॅम्प वगैरे घेतो. किती वर्षांपासून आपण या क्षेत्रात? 7 ते 8 वर्ष झाले. तसं जसं BMS ला आले मी, म्हणजे 13-14 वर्षांपूर्वी, तेव्हापासून आयुर्वेदाची मी फॅन आहे. म्हणजे मी आयुर्वेद तसं सगळं फॉलो करते. थोडक्यात तुम्ही फार कृतीयुक्त काम करताय असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, पुढचे सगळे प्रश्न आणि त्याची उत्तरं जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. तर आपण सुरुवात करूयात. डॉक्टर, पहिला मला अगदी जेन्युइन प्रश्न असा पडतो की मला सपोज काही आजार झालाय, पण आता होमिओपॅथिक डॉक्टर आहेत, ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत आणि एकीकडे आयुर्वेद सुद्धा आहे. तर मला असं जर हे ठरवायचं की आता मला या डॉक्टरकडे जायचं, मी आयुर्वेदाकडे जायला हवं की ॲलोपॅथिक, हे निवडायचं कसं? कुठलं डॉक्टर असं पटकन आपण ठरवायचं आहे? बरोबर, हा प्रश्न बऱ्यापैकी सर्रास सगळ्यांनाच पडतो असं मला वाटतं. कारण आजकाल ऑप्शन्स इतके आहेत आणि आपण मोबाईल ओपन केला की यूट्यूब म्हणा, इन्स्टा म्हणा, त्यावरती पण बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळत राहतात. गुगलवर सर्च केलं की गुगल डिक्शनरी पण ओपन होते. पण या ठिकाणी मला असं वाटतं की आपली प्रायोरिटी कशी ठरवायची, तर आजाराचं स्वरूप काय आहे आपल्या, त्याची तीव्रता किती आहे, आपण त्या आजारासाठी कितपत सहन करू शकतो, म्हणजे सहनशीलता आपली किती आहे त्या आजारासाठी, आणि आपल्याला रिझल्ट कसा पाहिजे, लगेच पाहिजे की आपण पेशंटली त्या आजारावरती काम करून आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून त्याच्यावर उपचार घेणार आहोत. त्याच्यासाठी मला एक असं उदाहरण द्यावं वाटेल की फॉर एक्झाम्पल आपल्याला एका ठिकाणी पोहोचायचं आहे, एक 4 ते 5 किलोमीटरवरती आपलं डेस्टिनेशन आहे. तर तिथं जाण्यासाठी तुम्हाला 4-5 मार्ग आहेत. तुम्ही चालत जाऊ शकता, सायकलवर जाऊ शकता, 2 व्हीलरवर जाऊ शकता, 4 व्हीलरवर जाऊ शकता, किंवा मग जर ते काम बाय हे होणार असेल व्हिडिओनी तर तसंही करू शकता. पण असं एक्झाम्पल आहे की तुम्हाला ते तिथे जाऊनच करायचंय. तर वेळ, मला याच्यात असं वाटतं की तो वेळ तुम्ही किती देताय त्या गोष्टीसाठी ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला ते खूप लवकर पाहिजे आहे ती गोष्ट, किंवा पटकन पोहोचायचंय तिथं, तर अशा वेळी तुम्ही 4 व्हीलरचा यूज न करता 2 व्हीलरवर पटकन जाताल की जेणेकरून, आणि मग तुम्हाला असं आहे की नाही वेळ पण अगदी 5 मिनिट आहे, ट्रॅफिक आहे, मग तुम्ही ते काम तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही सिग्नल पण बघणार नाही, रॉंग साईडनी गाडी घालताल आणि पटकन त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचताल. तर असं मला वाटतं की समजा फॉर एक्झाम्पल ॲक्सिडेंटल केसेस आहेत किंवा ब्रेन हिमरेजच्या केसेस असतात, पॅरालिसिसचा अटॅक येतो, हार्ट अटॅक येतो, इमर्जन्सी म्हणतो सो कॉल्ड. तर अशा वेळी तुम्ही जर ॲलोपॅथीचा सपोर्ट घेतला
कारण ती सिस्टीम सध्या स्ट्रॉंग आहे इमर्जन्सीमध्ये. मी असं म्हणणार नाही की आयुर्वेद यामध्ये कामच नाही करत, कारण माझे बऱ्यापैकी सिनियर काही वैद्य आहेत की जे इमर्जन्सीमध्ये पण डील करतात. ICU मध्ये जाऊन ते स्वतः ट्रीटमेंट देतात. फक्त आता काय होतं, रिसर्च बेस्ड सगळ्या गोष्टी आहेत, पण आयुर्वेदामध्ये रिसर्च पेपर हे पब्लिश होत आहेत. पण जुन्या काळात जर आपण बघितलं, सर्जरीचं आपण उदाहरण घेऊ फॉर एक्झाम्पल, की पूर्वी अशा सर्जरीज होत्या, ब्रेनच्या सर्जरीज, की त्या टेक्निक आजही डेव्हलप नाहीये, की लेप असायचे विविध वनस्पतींचे, ते डोक्याला लावले की आपल्याला माहिती आहे आपले सुचर्स आहेत ना डोक्याचे, हे असे असतात. आपण सायन्सला शिकतो हे सुचर्स म्हणजे मेन आपलं कवटी असते ना, स्कल, तर त्याचे वेगवेगळे ऑर्गन्स हाडं जे असतात, बोन्स, ते असे जोडलेले असतात. तर तुम्ही जर लेप लावला तर ते असं पेटीसारखं ओपन व्हायचं स्कल पूर्ण, आणि मग त्यावेळी त्या सर्जरीज केल्या जायच्या. म्हणजे ते फक्त लेप लावल्यामुळे, लेप लावल्यामुळं, म्हणजे हे हजारो लाखो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तर हे मॅजिक होतं. आणि आजही तुम्ही सर्जरीचं जर पुस्तक बघितलं ॲलोपॅथीचं सुद्धा, तर त्याच्यात फादर ऑफ सर्जरी इज अ सुश्रुत. बरोबर. सो आयुर्वेदामध्ये सुश्रुत संहिता ही सर्जिकल सगळ्या गोष्टींसाठी आहे. म्हणजे इव्हन बर्नच्या केसेस असतील, बर्न सुद्धा इमर्जन्सीमध्येच येतं. तर बर्नसाठी पण बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत आयुर्वेदामध्ये. म्हणजे तेलाची द्रोणी असते, म्हणजे तेलाचं असं एक आपण बॅरल धरू किंवा असं एक हौद सारखं आहे, त्याच्यात तेल भरपूर ठेवलेलं आहे आणि त्याच्यात जाऊन पेशंट बसणार. पण ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी कालांतराने आपल्यावरती मुघलांचे आक्रमण झाले, इंग्रज आपल्याकडे आले, त्या कालामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नालंदा विद्यापीठ वगैरे जी होती ही पूर्णपणे जाळली गेली, उद्ध्वस्त केली. ते जे नॉलेज होतं ते आपल्यापर्यंत पोहोचलंच नाही आतापर्यंत, डिमॉलिश झाले. त्याच्यामुळे मग काय होतं, कुठंतरी लिमिटेशन्स येतात आपल्याला. आणि आज कसं आहे, सगळं क्विक पाहिजे, म्हणजे पेशन्स हा खूप कमी झालेला आहे. त्यामुळं मग आपण काय करतो की रिझल्ट ओरिएंटेड म्हणून पटकन ॲलोपॅथीचा सहारा घेतो किंवा त्याची मदत घेतो. आता फॉर एक्झाम्पल समजा ॲसिडिटी होती आपल्याला, तर ॲसिडिटी होताना आपण अँटासिड घेतो की ते जेलुसिलची वगैरे गोळी सगळतो किंवा काय. तर याने काय होतं, ते ॲसिड सप्रेस होतं. म्हणजे ते तिथल्या तिथं दाबलं जातं, ते बाहेरच नाही पडत. आणि मग त्या वेळापुरतं आपल्याला बरं वाटतं, मग आपण त्याच्यावरती परत जेवण करतो किंवा काय जे वॉटेवर आपलं रुटीन असतं ते चालू राहतं. तो काळ आपण हे केला. मग हे असं तुम्ही जर रोज अँटासिड घेत असताल किंवा रोज असं तुम्ही हे ॲसिड दाबलं की त्यानंतर ते आतल्या अवयवांवरती परिणाम करतं आणि स्किनवरती पण त्याचे रिफ्लेक्शन्स दिसतात. मग पित्त उठणं किंवा मग ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या हायपर टेन्शन म्हणजे BP पर्यंतही ही संप्राप्ती म्हणजे डायग्नोसिस, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, की आजार कशामुळे होतो ह्याचा आयुर्वेदामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यात. की आम्ही ज्यावेळेस पेशंटची हिस्ट्री घेतो, म्हणजे आपण तुम्हाला माहित असेल की एकच औषध असं सरसकट नाही आयुर्वेदामध्ये ॲक्च्युअली यूज करत, तर ते पर्सन टू पर्सन डिफर होतं. समजा मी तुम्हाला एक मेडिसिन सांगितलं ॲसिडिटीसाठी आणि दुसऱ्या व्यक्तीला तेच मेडिसिन सांगितलंय, पण मग त्याचा कदाचित काळ वेगळा असू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या काळात मी ते घ्यायला सांगू शकते किंवा मग क्वांटिटी वेगळी असू शकते. आपण करतो ते बऱ्याचदा, कारण की मला फरक पडलाय ना या गोळीने, मग तू पण ट्राय कर, तू पण घेऊन बघ, असं होतं. हे कितपत योग्य आहे ॲक्च्युअल? त्याच्यासाठी थोडा 1-2 दिवस तुम्ही ते ट्राय करू शकता, पण जर त्याचा काहीच फरक पडत नसेल तर ते नाही करावं असं मला वाटतं. कारण सगळ्यांसाठीच एकच गोळी असं नाहीये. काही औषधं आहेत, म्हणजे जसे त्रिफळा चूर्ण किंवा एखादं पोट साफ होण्यासाठी सर्रास सांगतात की आता तुम्ही हे औषध घ्या, किंवा कायम म्हणजे असं जे काही चूर्ण असतात ते सांगतात घेण्यासाठी. पण तुम्ही जर एकच औषध कन्सल्टिंग शिवाय खूप कालावधीमध्ये घेतलं तर त्याचेही साईड इफेक्ट्स होतात, जरी ते आयुर्वेदिक असेल तरी. समजा एखादं चूर्ण आहे, तुम्ही ते पोट साफ होण्यासाठी घेताय, कालांतराने काय होतं, तो ड्राय फॉर्म आहे. चूर्ण म्हणजे ड्राय फॉर्म आहे मेडिसिनचा. तर तो तुम्ही घेतल्यानंतर तुमच्या पोटामध्ये वात तयार होतो हळूहळू, कालांतराने, सुरुवातीला नाही होणार. आणि मग ती पोट साफ होण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं, किंवा पोट दुखणं किंवा वाताचे इतर आजार चालू होतात, किंवा मग त्याचा प्रेशरवरती, हृदयावरती येतं. असे वेगवेगळे आजार चालू होतात त्याच्यातून. आता तुम्ही साईड इफेक्टवरच बोललात, पण असं आपल्याकडे असतं ना, आपण इतके निश्चिंत असतो आयुर्वेदिक गोळ्या औषधांबाबत की नाही आयुर्वेदिकच आहे, घे, काही होणार नाही, साईड इफेक्ट होणार नाही. आपण लहान मुलांनाही तेच देतो, आपण स्वतः घेतो. आपले जे ज्येष्ठ लोक असतात घरातली मंडळी, त्यांना म्हणतो नाही बाबा मला फरक पडलाय, तुम्ही पण घेऊन बघा. तर हे असं सगळ्यांसाठी सरसकट नाहीये, म्हणजे थोडक्यात असं पण म्हणूयात.
म्हणजे थोडंफार डिफर होऊ शकतं ते जशा पद्धतीने मग ते प्रकृती differ असेल. कशानुसार करायचं? प्रकृती म्हणून आयुर्वेदामध्ये एक गोष्ट आहे. बरं. तर त्यामध्ये काय होतं, जसं बेसिक आपलं ॲलोपॅथीचं सायन्स किंवा आपण जे आता शिकतो शाळेमध्ये, हो. प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, हो. विटामिन्स याच्याने शरीर बनलंय, हो. तसं आयुर्वेदानुसार 3 दोषांनी शरीर बनलेलं असतं. बरं. वात, पित्त, कफ. हे सगळा जो आयुर्वेदिक गोष्ट सायन्स आहे किंवा शास्त्र जे आहे हे 3 दोषांवरती अवलंबून आहेत. 3 दोष 7 मल, 7 दोष 3 मल असे ह्या सगळ्या याच्यावरती आयुर्वेद शास्त्र हे आहे, म्हणजे त्याचं आधारित बेसिक ते आहे. हम्म. तर ज्यावेळी आपण दोषांचा विचार करतो त्यावेळी प्रकृती म्हणून एक कन्सेप्ट आहे. बरं. त्यामध्ये वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती अशा 3 प्रकृती असतात. म्हणजे हे सगळं बाय डिफॉल्ट आपल्या शरीरात असतं. हो, असतंच. म्हणजे कफ पण असतो, हो, पित्तही असतं, वातही असतो. म्हणजे ह्याचं तुम्ही आता जे बोली भाषेमध्ये आपण म्हणतो ना, माझा कफ वाढलाय, हो. मला पित्त हे वेगळं झालंय, आहे का मग? हे वेगळं आहे. अच्छा. हे पूर्ण वेगळं आहे. आणि दोष म्हणून म्हणजे आपल्याला असं वाटतं दोष म्हणजे हे काहीतरी निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. तर तसंही नाही. अच्छा. ते इलेमेंट्स म्हणू आपण, हा, हा. म्हणजे पांचभौतिक म्हणजे इलेमेंट्स त्याच्याशिवाय असतात, शरीर होऊच नाही शकत. हा, बरोबर. ओके. तर हे त्याच्यानेच बनलेलं आहे. हे नॉर्मल कन्स्टिट्युएंट्स आहेत शरीरातले. तर मग वाताची प्रकृती म्हणजे काय, तर मग ह्यांचे केस कसे असतात, स्किन कशी असते, मेमरी कशी असते, झोप कशी असते, हे सगळं अग्नी यावर- कसं असतं, यावर डिफाईन होतं हा, का हे? ह्या ज्या फॅक्टर्स आहेत 5-6 ह्याच्यावरती त्या व्यक्तीची प्रकृती ठरते. बरोबर. आणि आपण जन्म घेतल्यानंतर बाळ जन्माला आल्यापासून ते त्या एक 25 ते 30 वयापर्यंत कोणती प्रकृती आहे त्याची, तर कफ असतो. अच्छा. कफ, पित्त, वात. अच्छा. म्हणजे एक 20-25 वयापर्यंत आपण कफ धरू किंवा एक 10-12 वर्षापर्यंत एकदम एक्सक्लुझिव्हली कफ. त्याच्यानंतर मग एक तसं बालवय आयुर्वेदामध्ये 30 पर्यंत सांगितलंय. म्हणजे अच्छा. 30 पर्यंत आपण आपली डेव्हलपमेंट होत असते, म्हणजे अच्छा. उंची वाढत असते किंवा जे धातू मी सांगितले सप्तधातू ते बनत असतात. आणि मग आफ्टर 30 पित्ताचा काळ सांगितलाय किंवा 20 पण आपण म्हणू शकतो, की ज्यामध्ये तारुण्यावस्था असते, चिडचिड खूप असते, ॲग्रेशन असतं, पित्ताचे त्रास होतात. बरोबर. आणि आपण एकदम ॲग्रेशनमध्ये खूप काही गोष्टी पण करू शकतो किंवा आपला उत्साह खूप असतो, ते आपण म्हणतो रक्त इमोशन्स, सळसळतं. रक्त सळसळतं. तर त्या एजमध्ये होतं. त्या एजमध्ये होतं. बरं. आणि मग आफ्टर 40 आपलं डिजनरेशन थोडक्यात चालू होतं, म्हणजे वाताचं वय आपलं चालू होतं. मग त्यावेळी आपलं एजिंग झाल्यामुळं आपलं स्किन ड्राय होणं असेल किंवा केस पिकणं असेल किंवा मग हाडं दुखतात, सांध्यांमध्ये आवाज येतो. म्हणजे ती वात प्रकृती सुरू होते, म्हणजे ती प्रोसेस सुरू होते त्यावेळेस. तो काळ सुरू होतो आपल्या शरीरात. काळ आता हा जसा मी सांगितला की हा ह्याचा काळ आहे, म्हणजे आपण हे करू, आपली लाईफ सायकलचा काळ झाला हा. तर आपला दिवस आहे. तर दिवसाचे पण दोषांनुसार प्रकार केलेले आहेत. म्हणजे सकाळी 6 ते 10 हा जो काळ असतो हा कफाचा. अच्छा. ठीक आहे. 10 ते 2 पित्ताचा. ओके. 2 ते 6 वाताचा. ओके. ठीक आहे. परत रात्री 6 ते 10 कफाचा काळ ओके. रात्रीचा. नंतर 10 ते 2 रात्रीचा परत पित्ताचा काळ. ओके. आणि मग 2 ते 6 पहाटेचा वाताचा काळ. त्याच्यामुळं पूर्वीची लोक सांगायची किंवा पूर्वीचं जे लाईफ सायकल होतं की निसर्गाच्या सोबत होतं. आपण जर 3-4ला उठत असू ब्राह्म मुहूर्ताला तर तो वाताचा काळ असायचा. आता वाताची कामं कोणकोणती आहेत, म्हणजे हे मी जे सांगते ते ॲबनॉर्मॅलिटीकडे न जाता वात म्हणजे एक इलेमेंट आहे, घटक आहे, त्याचा विचार करून हे समजून घ्या तर तुम्हाला समजेल. तर सकाळी नॉर्मल गोष्ट आहे की सकाळी उठल्यावरती आपलं पोट साफ व्हायला पाहिजे. तर पोट साफ होणं हे काम आहे वातचं, वात दोषाचं. ओके. तर तुम्ही जर लवकर उठलात तर तुमचं नॅचरली तुम्हाला नेचर मदत करणार आहे ह्यासाठी पोट साफ व्हायला. ओके. आणि तो काळ आहे 6 वाजेपर्यंत. आलं लक्षात. 2 ते 6 हा जो काळ आहे हा वाताचा काळ असतो. त्या दरम्यान जर तुम्ही उठत असताल एक 5-5:30ला म्हणा किंवा अगदी ब्राह्म मुहूर्त नाही पण एक 5-5:30 तुम्ही वाजता उठलात तर तुमचं पोट साफ होतं नॅचरली. नेचर तुम्हाला त्यामध्ये मदत करतो. त्यानंतर 6 ते 10 हा काळ येतो कफाचा. आता एकदा तुमचं पोट साफ झालं की तुम्ही एक्सरसाइज करणं आवश्यक आहे आयुर्वेदानुसार, व्यायाम. तर व्यायाम जो आहे हा कफ दोषासाठी मेनली सांगितलाय की ते जर तुम्ही व्यायाम रेग्युलर केला ह्या कालावधीमध्ये 6 ते 10 यामध्ये तर तुमचं शरीर चांगलं राहतं. म्हणजे अग्नी जो आहे शरीरातला तो चांगला राहतो, शरीराची बिल्ड चांगली होते, इम्युनिटी चांगली वाढते. हे सगळं इंटरलिंक्ड आहे. त्यानंतर 6 ते 10 हा कालावधी जो सांगितलाय 6 ते 10 तो कफाचा झाला. त्यानंतर 10 ते 2 हा कालावधी जो येतो तो पित्ताचा येतो. मग त्या दरम्यान आपल्याला काय होतं, भूक लागते.
10-11 वाजता जर आपण जेवण केलं ना तर मग हे पुढे पित्ताचे त्रास होत नाही. तर तो आयडियली पित्ताचा काळ आहे. तुम्ही जर त्या कालामध्ये जेवण केलं ना तर तुम्ही थोडंफार जरी जास्त खाल्लं किंवा इकडचं तिकडचं थोडं जरा अपथ्य झालं तुमच्याकडून तरी पण मग तुम्ही ते डायजेस्ट करू शकता. कारण इथं पण तुम्हाला नेचर मदत करणार ते असं म्हटलं जायचं की रात्री 11 नंतर जेवण करू नये, ते यामुळेच म्हणतात का? रात्रीचा ऍक्च्युअल जेवणाचा प्रकार तो वेगळा आहे. तो तर 10 ते 2 हा रात्रीचा जेवणाचाच म्हणजे पित्ताचाच काळ येतो. पण तो काल न जेवण्याचा याच्यासाठी सांगितलंय की त्यामध्ये रात्रीचं जे आहे ते आपलं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे शरीराचं ते आपल्याला सांगत असतं की तुम्ही झोपणं गरजेचं आहे. तर तुमची जी एनर्जी असते ती त्यासाठी यूज केलेली असते. आणि इथं आपण काय करतो, जेवण करतो म्हणजे आपण तो अग्नी झोपायला चाललाय, शांत व्हायला चाललाय, तिथं आपण त्याला म्हणतोय नाही तू आता पचन करायला पाहिजे, आता मी जे खाते त्याला तुला डायजेस्ट करायचं, झोपलेल्याला जागा करायचंय. तर त्याच्यामुळं काय होतं, तो डिस्टर्ब होतो अग्नी. आपण जे खातो ना ते तसंच पडून राहतं, त्याचं प्रॉपर डायजेशन होत नाही कारण आपण झोपतो. आणि ज्यावेळी आपण दुपारी जेवण करतो किंवा संध्याकाळी खातो तर त्यावेळी आपण हालचाल करत असतो, म्हणजे आपली एनर्जी युटिलाइज होत असते. आपण फिजिकल वर्क करतो, मेंटल वर्क करतोय किंवा अजून काहीतरी आपल्या गोष्टी चालू असतात. आपण काय असं एकदम रिलॅक्स नसतो, ऍक्टिव्ह असतो. त्यामुळे ते डायजेशन होतं. पण तुम्ही मगाशी म्हटलं की आपलं शरीर सांगतं आपल्याला की आता तुला झोपायचंय किंवा आता तुला भूक लागली, तू जेवण करायला पाहिजे. हे जे सायन्स असतात ते कसं ओळखायचं? आता बऱ्याच जणांना कळत नाही आपल्याला भूक लागली आणि ते नुसतं चिडचिड करत राहतात. मग त्याच्या जवळचे माणसं सांगतात अरे नाही त्याला भूक लागली असेल, चिडचिड होते. बरोबर, हे ओळखायचं कसं आपलं आपण? अच्छा, बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युअल आजकाल काय होतंय, छोट्या मुलांच्या बाबतीमध्ये त्यांना भूक नसताना आहे ना आहार दिला जातो किंवा चांगलं असतं किंवा आपण पण बघतो मोबाईलवर वगैरे की दर 3 तासांनी खावं, 4 तासांनी खावं. मग आपल्याला कळतच नाही की आपल्याला भूक लागली की नाही लागली. बरोबर, हे समजत नाही. ऍक्च्युअल हा प्रॉब्लेम होतो. ठराविक वेळ असते, 7ची वेळ तर मी 7लाच जेवायचं, म्हणजे भले भूक लागो किंवा न लागो, ठीक आहे का? म्हणजे भूक नसताना खाणं नाही, भूक नसताना खायलाच नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला भुकेची संवेदना व्हायला पाहिजे. इव्हन तुम्हाला पण नाही. आता तुमचं अजून एज नाहीये पण एकदा बाळ जन्मलं ना की सांगतात की दर 2-2 तासांनी फिडिंग करा, बाळाला कळत नाही. पण तान्ह बाळ सुद्धा रडतं त्याला भूक लागली की, आणि त्याच वेळी त्याला फीड करायला पाहिजे. पण आजकाल काय होतं, सरसकट द्यायचे. आता किती घड्याळच लावून असतात, रात्रीचं पण उठायचंय, द्यायला हरकत नाही कारण बाळाचं त्याच्यावरच अवलंबून असतं. पण ही जी टेंडन्सी आहे ना ही तिथूनच सुरू होते कुठंतरी, असं मला वाटतं. मग स्कूल गोईंग चाइल्ड असेल किंवा तारुण्यावस्थेतील मुलं असतील की 10वी-12वीचं आता आहे, त्यांचं अभ्यासामध्ये मग्न आहेत, भूक लागली नाही तरी मग नाही हे न्यूट्रिशियस आहे, खा. पण यामध्ये सगळ्यात महत्वाचा अग्नीचा विचार व्हायला पाहिजे. अग्नी म्हणजे काय असतं की आता फॉर एक्झाम्पल आपण काहीतरी शिजवायचंय, आपल्याला भात शिजवायचा गॅसवरती, ठीक आहे. आपण तांदूळ शिजायला ठेवलाय कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये आणि मध्येच गॅस संपला, ठीक आहे. मग तो भात तसाच अर्धवट कच्चा राहिलाय, शिजलाच नाहीये. ही एक सिच्युएशन. एका याच्यात तो चांगला शिजलाय अग्नीच्या तीव्रतेनुसार, एका याच्यात तो गॅस जास्त झालाय, आपलं लक्ष नव्हतं, भात जळून गेलाय. त्याच्यानंतर अशा विविध गोष्टी आहेत. आणि ज्यावेळी भात कच्चा राहिलाय तो आपण ठेवलाय संध्याकाळपर्यंत, तर त्याच्यामध्ये फर्मेंटेशन व्हायला लागतं, तो भात तसाच राहतो आणि खराब व्हायला लागतो. तसंच आपल्या शरीरात होतं. ज्यावेळी जाठराग्नी आणि 7 धातूंचे 7 अग्नी आणि पंचमहाभूतांचे अग्नी असे वेगवेगळे प्रकारचे अग्नी आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. तर जाठराग्नी हा मेन असतो, तर त्याचं स्थान सांगितलं की तो पोटात कुठे असतं, तर आपल्या बेंबीच्या तिथे जाठराग्नी असतो, तो भुकेचं साईन देतं. तर ज्यावेळी आपल्याला भूक लागते त्यावेळी आपल्याला म्हणजे असं प्रॉपर जाणवतं की आता भूक लागली, आपल्याला काहीतरी खायला पाहिजे, नाहीतर मग थकल्यासारखं होतं, काहीच करावं असं वाटत नाही, एनर्जी लो होते आपली, आपल्याला फ्रेश वाटत नाही. मग त्यावेळी असं होतं की आपण आता काहीतरी खायला पाहिजे. आणि जर तितकी भूक नसेल तुम्हाला तर मग खावंसं नाही वाटत, आळस वाटतो, काहीच म्हणजे असं इच्छाच होत नाही खाण्याची. मग त्यावेळी तो अग्नी मंद असतो. म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की गॅस बंदच पडला किंवा कमी असेल आणि ते भात शिजलंच नाही, आणि जर अशा वेळी तुम्ही आहार खाताय, नाही आता 7 वाजले ना, 7 वाजता मला खायला सांगितलंय, मी आता खाणारच, जाऊ दे भूक लागली तरी, मग अशा वेळी काय होतं, तो तितका चांगला नाहीये तुमचा अग्नी, तितका स्ट्रॉंग नाहीये, त्याच्यात तितकी ती क्वालिटीच नाहीये की तो तुमचा घेतलेला आहार पचवू शकेल. मग अशा वेळी तुम्ही काजू बदाम जरी खाल्ले, एकदम न्यूट्रिशियस फूड जरी खाल्लं, तरीही ते तुम्हाला विषासारखंच काम करणार. आम विष एक कन्सेप्ट आहे आयुर्वेदामध्ये, म्हणजे टॉक्झिन्स जे म्हणू आपण फॉर एक्झाम्पल, तर ते टॉक्झिन्स त्याच्यामुळे क्रिएट होतात आणि मग आजाराला इथून सुरुवात होते.
ओके, म्हणजे भूक नसतानाही जेव्हा आपण खातो तेव्हा हां. चांगलं अन्न सुद्धा विषासारखं विषासारखं काम करतं. अच्छा. इवन जेवणच नाही, समजा तुम्ही पाणी आता हम्म. सर्रास म्हणतात की दिवसाला 7-8 लिटर पाणी प्यायला पाहिजे. उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या किंवा सरसकट सगळ्यांनी. आता असं एक उदाहरण देईल मी, समजा की एक 10वी-12वीची मुलं आहेत ते आहेत, किंवा मग कॉलेजला जाणारी मुलं आहेत, ह्याच्यावर नंतर ऑफिस मध्ये काम करणारे एक 30 अबो 30ची लोक आहेत, त्याच्यानंतर स्त्रिया आहेत, छोटी मुलं आहेत. तर ह्या सगळ्यांचं जे रुटीन आहे हे प्रत्येकाचं वेगळं आहे. प्रत्येकाची फिजिकल ऍक्टिव्हिटी वेगळी आहे, प्रत्येकाची मी जशी सांगितलं तशी प्रकृती वेगळी आहे, आणि आहार विहार सगळंच वेगळं आहे. समजा तुम्ही AC मध्ये बसून आहात, ऑफिसर आहे एक व्यक्ती, फॉर एक्झाम्पल XYZ, ते ऑफिसर आहेत आणि ते AC मध्ये बसून आहेत, त्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटी काहीच नाहीये, आणि त्यांना सांगितले की नाही तुम्हाला 7-8 लिटर पाणी रोजचं प्यायला पाहिजे. तुम्ही जर ते पाणी पिलात तर काय होतं, ह्या पाण्याला पण आपण असं नाहीये की वरून पाईप सोडलाय आणि नळेन तो पाणी खाली चाललंय. ह्या पाण्याचं सुद्धा डायजेशन व्हायला लागतं. ओके. डायजेशन झाल्यानंतर किडनीतून ते फिल्टर होऊन पाणी म्हणजे युरिन तयार होते, पास होते. तर इथं जर तुम्ही तसा फॉर्म्युला यूज केला, नाही 7-8 लिटर पाणी प्यायचंय, आता ती व्यक्ती तर बसून नाही पण प्यायचंय, तर मग काय होतं, कालांतराने हे अग्नी जो आहे आपला जाठर अग्नी तो मंद होतो, म्हणजे त्याची पॉवर कमी होते, प्लस किडनीवरती लोड येतो. आणि मग हे डायबिटीस, म्हणजे आयुर्वेदामध्ये त्याला प्रमेह म्हणतात, याच्यासारखे आजार हळूहळू डेव्हलप होतात, वाढतात. त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे आपली लाईफस्टाईल कशी आहे, आपली प्रकृती काय आहे, आणि आपलं फिजिकल एक्झर्शन किती होतं, आणि आपल्याला शरीर किती पाणी मागतंय, हे पण म्हणजे जस्ट शरीर जसं मागतं ना तसं तुम्ही वागावं असं मला वाटतं. डिमांड काय आहे त्यानुसार सगळं. हां, त्यानुसार सगळं व्हायला पाहिजे. इवन ऋतूसर पण आपण बघितला, थंडी, उन्हाळा आणि पावसाळा जनरल. तर थंडीमध्ये आपल्याला तहान नॅचरलीच कमी लागते, उन्हाळ्यामध्ये त्यातल्या त्यात थोडीशी लागते, कारण आता AC मुळे पण थोडंसं ते डिफर होतं, आणि पावसाळ्याचं पण तसंच. तर कोणत्या ऋतूमध्ये किती पाणी प्यावं ह्याचं पण प्रमाण आहे, आणि हे शक्यतो ज्याचं त्याला ते कळतं. आणि अगदीच एखाद्याला समजत नसेल तर मग एखाद्या जवळच्या वैद्यांकडे जाऊन त्यांनी तो सल्ला घ्यावा की माझं जीवनशैली कशी असावी, माझी दिनचर्या कशी असावी, प्रकृतीनुसार. तुम्ही पाण्याबद्दल पण बोललात आता सध्या लिक्विड डाएटचा एक ट्रेंड आलाय, लिक्विडच मी घेणार, मी दुसरं काही खाणार नाही, म्हणजे सॉलिड स्वरूपातला. आपण मध्ये विगनचा जो ट्रेंड होता पूर्णपणे शाकाहारी, ज्यात ते दुग्धजन्य काही खातच नव्हतं, त्याचं लिक्विडच आहे. पूर्णतः लिक्विड डाएट घेणं शरीरासाठी फायदेशीर आहे का? एखादी गोष्ट आहे ना, आपण खूप कालावधीसाठी जर ती केली एकच गोष्ट, तर ती हानिकारक होऊ शकते. पण त्याच्यामध्ये परम्युटेशन कॉम्बिनेशनने आपण समजा लिक्विड डाएट सांगितलाय, पण 2 दिवस तसा केला किंवा 3 दिवस केला, त्याच्यानंतर पुन्हा नॉर्मल डाएट केला, तर तो जास्त फायदेशीर ठरेल असं मला वाटतं. किंवा लिक्विडमध्ये पण तुम्ही काय घेताय, म्हणजे तुम्ही फळांचे ज्यूस घेताय की तुम्ही आपले कडधान्य आहेत ते शिजवून त्याला बारीक असं स्मूदी टाईप करून ते घेताय, का डाळी शिजवून त्याचं वरण करून ते घेताय. म्हणजे तुम्ही काय खाताय ना त्याच्यावरती लिक्विड डाएट डिपेंड करतो. कोणता तुम्ही घेताय त्याच्यावरती तुम्ही तो घ्यावा की नाही घ्यावा हे डिपेंड करतं. पण ह्याचं उत्तर देताना मी असं म्हणेल की जर तुम्ही अग्नीचा विचार करून ते घेत असताल तर ते ठीक आहे, पण त्याच्यात तुमचे म्हणजे कडधान्य जायला पाहिजे, डाळी ज्या आहेत त्या शिजवून त्याचं व्यवस्थित पातळ, म्हणजे वरण आपण म्हणू थोडक्यात, वरण किंवा जे आपण भाज्या करतो, सूप म्हणू, नॉनव्हेजचं सूप असेल किंवा काही पण अशा पद्धतीचं असेल तर तुम्ही लिक्विड फॉर्म मध्ये घेऊ शकता. गेलंय का आयुर्वेदामध्ये नॉनव्हेजवर 100% आयुर्वेद म्हणजे नाही हे शाकाहार असतील आणि तेच फॉलो करत असतील, मग तसं काय आहे? नाही, असं काहीच नाहीये. आयुर्वेदामध्ये इतक्या प्रकारचे नॉनव्हेज म्हणजे मांसांचे गुणधर्म आलेले आहेत की जे आत्ता पण इतके डेव्हलप झालेले नसतील. म्हणजे हरिण म्हणजे कोणताही प्राणी घ्या तुम्ही, आत्ता जो आपल्याला दिसतात ना त्या सगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या मांसाचे गुणधर्म हे ग्रंथात सांगून ठेवलेले आहेत. मग हे आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा वापर होतो आजही? औषधांमध्ये नाही वापर होत. मांस जे सांगितलं आहे ना ते आहार कल्पनांमध्ये सांगितलंय, इंटेकसाठी. म्हणजे आपण जे जेवण करतो त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं मांस कधी खावं, कोणी ते खावं, ते त्याच्यासाठी सांगितलंय. किंवा मग सुश्रुत संहिता जो ग्रंथ आहे त्यामध्ये आहे. हो, चरक संहिता, वाग्भट संहिता आणि सुश्रुत संहिता, ह्या 3 मेन संहिता आम्ही फॉलो करतो आयुर्वेदामध्ये. तर यामध्ये ह्या सगळ्या मांसांचे गुणधर्म सांगितलेले आहेत. कुठले प्रकार आहेत साधारण?
आता यामध्ये जे जंगलातले जांगलीय म्हणतो आपण, आम्ही म्हणतो त्याला वाईल्ड ॲनिमल्स, तर त्याच्यातले वाईल्ड म्हणजे तसे नाही, पण तरी त्यातल्या त्यात म्हटलं तरी चालेल, हरिण असेल किंवा जंगलात जे फिरणारे उंट वगैरे, ह्या प्राण्यांच्या मांसाचे गुणधर्म आलेले आहेत त्याच्यामध्ये. तर याच्यात असं सांगितलं की हरणाचं मांस सगळ्यात चांगलं असतं, कारण हरण चपळ असतं. त्याच्यामुळे ते जर आपण खाल्लं तर आपल्याला पचायला तो आहार हलका होतो. आपण नॉनव्हेज का नको म्हणतो, किंवा आयुर्वेदानुसार नॉनव्हेज का जास्त नाही सांगत, कारण नॉनव्हेज पचायला जड असतं, डायजेशनला ते हेवी असतं. आणि दुसरं म्हणजे तो तामसिक आहार आहे. म्हणजे 3 जसे शरीराचे दोष सांगितलेत ना आयुर्वेदामध्ये, वात पित्त कफ, तसे मनाचे दोष सांगितलेत, रज तम आणि सत्व. हा, तर सात्विक आहार तुम्ही ऐकला असेल, सात्विक आहार, तर तो म्हणजे सगळा व्हेज डाएट, की ज्यामध्ये आपण कशाची म्हणजे कोणाला त्रास न देता आपण तो आहार घेतो. तामसिक आहार म्हणजे एखाद्या प्राण्याची हत्या करून तो आपण आहार घेतो, मग तो फिश असेल काही असेल तर तो तामसिक आहार, कुठलंही नॉनव्हेज, त्याच्यामध्ये त्या जीवाचं आपण हत्या करतो म्हणून ते तशा पद्धतीने त्याला तामस म्हणतो, तो गुण आपल्यात वाढतो म्हणून तो तामसिक आहार असं म्हणतात. हिंसक थोडंसं. हा, हिंसक. तर मग आणि पक्ष्यांचे एक सांगितलेत, म्हणजे उडणारे पक्षी, त्याच्यानंतर आपल्या त्या कोंबड्या, बदकं, ह्यांचा वेगळा प्रकार, त्याच्यानंतर जलचर म्हणजे पाण्यात राहणारे, अगदी कासवाचं सुद्धा मांसाचे गुणधर्म आलेत. कासव, मासे ह्यांचे सगळ्यांचे गुणधर्म आलेत. तर त्याच्यामध्ये तित्तीर नावाचा पक्षी आहे जो उडतो, म्हणजे चिमणीपेक्षा तित्तर. तर त्याचं मांस सगळ्यात श्रेष्ठ सांगितलं, इव्हन कोंबडीचं पण नाही सांगितलेलं. तित्तरचं कशासाठी श्रेष्ठ, म्हणजे कशाच्या बेसिसवर? तेच अग्नीच्या बेसिसवर, की ते पचायला हलका आहे आणि ते खाल्ल्याने काही जास्त त्रास होत नाही आपल्याला, म्हणजे आपण इझिली ते डायजेस्ट करू शकतो. आणि औषधी गुणधर्म पण असतात त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ते सांगितलेले आहेत. बरोबर, म्हणजे सगळं नॉनव्हेज संदर्भात आहे, फक्त औषधांमध्ये तेवढासा नाही. औषधांमध्ये ज्यावेळी पंचकर्माचा विचार येतो ना, त्यावेळी आम्ही बस्ती नावाचा एक प्रकार करतो, ज्यामध्ये ॲनस थ्रू मेडिसिन्स आतमध्ये इन्सर्ट केले जातात ना, तर तिथं काही काही वेळी पेशंटच्या सिच्युएशननुसार, तो पेशंट जर खूप थकले, म्हणजे काही काही अवस्था आहेत, तर त्यामध्ये मग मांसरसाचे बस्ती वगैरे सांगितलेले आहेत. बस्ती म्हणजे काय? बस्ती म्हणजे इनिमा वगैरे ऐकलंय का? इनिमा. हो. बस्ती म्हणजे काय, ॲनस थ्रू म्हणजे खालच्या मार्गात गुदद्वाराद्वारे आपण मेडिसिन्स आत टाकतो. त्याचं पण फॉर्म्युलेशन तशा पद्धतीने करून ते आपण आतमध्ये देतो. ते पंचकर्माची जी थेरपी, त्यात ते म्हणतात की अख्खं बॉडी वॉश केलं जातं त्याच्यामध्ये, आणि तुमचे सगळे जुनाट विकार जे असतात ते बाहेर पडतात. तुम्ही असं एकाच थेरपीमधून होतं का ते? असं काय ती ॲक्च्युअल थेरपी काय आहे पंचकर्माची? ॲक्च्युअल पंचकर्मामध्ये बऱ्यापैकी गैरसमज बऱ्यापैकी गोष्टी आहेत. एक आता सध्या ट्रेंड पण सुरू आहे की पंचकर्म करून घ्यायचं, आपल्याला वेळ म्हणून चला करून घेऊ आपण, पण ॲक्च्युअल नाही, असं नाहीये. ग्रंथामध्ये ॲक्च्युअल पंचकर्माचे पण कुणी करावं, कधी करावं, कुणी करू नये, अशा सगळ्या रिच्युअल्स असतील किंवा जे काही आहेत गोष्टी करावे, हे जे आहे डूज ॲट डोंट्स, ते सगळं सांगून ठेवलेलं आहे. तर पंचकर्म म्हणजे बेसिक काय आहे, 5 कर्म जे येतात ते मन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य, असे 5 प्रकारचे पंचकर्म येतात. तर त्यामध्ये दोषांनुसार परत ते ठरतात, प्रकृतीनुसार आणि दोषांनुसार. तर पंचकर्म करणं म्हणजे फॉर एक्झाम्पल आता पाऊस खूप पडतोय आणि एका ठिकाणी पाणी साचलंय, तर म्हणजे उष्णतेने, सूर्यप्रकाशाने ते पाणी रस्त्यावरचं उडून गेलं. त्याच्यानंतर एका ठिकाणी असं डबकं आहे, त्याच्यातलं थोडंसंच पाणी उडून गेलंय आणि बाकीचं पाणी तसंच आहे, ते काही उडून नाही जाणार इतकं, कारण ते बऱ्यापैकी साचलेलं आहे. तर तशीच अवस्था शरीराची आहे. तुमच्या शरीरामध्ये दोष आहेत साचलेले खूप जास्त प्रमाणात, अशा वेळी तुम्ही पंचकर्म करू शकता. आणि कमी असतील तर पंचकर्माची गरज पडत नाही, म्हणजे आजारानुसार ते डिफर होतं. पण जर नॉर्मल व्यक्तींनी पंचकर्म करायचं असेल तर मग काळ सांगून ठेवलाय, म्हणजे वर्षा ऋतू, वर्षा म्हणजे पाऊस पडतो ना, तर पावसाळ्यामध्ये बस्ती प्रकार सांगितलाय. बस्ती म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं इनिमा किंवा ॲनस थ्रू गुदद्वाराद्वारे औषध आत टाकणे. आता याच्यात पण खूप प्रकार आहेत. 8 दिवसांचा कोर्स असतो, 15 दिवसांचा, 30 दिवसांचा, असा वेगवेगळ्या प्रकारचा कोर्स असतो. त्यानंतर विरेचन सांगितलंय. विरेचन हे शरद ऋतूत असतं पित्तासाठी, आपलं म्हणतो ऑक्टोबर हिट, त्या दरम्यान काय होतं की पित्ताचा त्रास बऱ्यापैकी जाणवतो आपल्याला, कारण निसर्गात पण तसंच असतं आणि शरीराची पण अवस्था तशीच आलेली असते. तर आपल्याला नॉर्मल जर राहायचं असेल की आपल्याला काहीच त्रास नको, एक इयरली आपलं एक शोधन, तुम्ही जसं म्हटलात की एक बॉडी वॉश करून घ्यायचंय, तर विरेचन करून घ्यायचं शरद ऋतूमध्ये. आणि आता जो चालू आहे मार्च, फेब्रुवारी एंडिंग आणि मार्च, हा वसंत ऋतू असतो. म्हणजे थंडीमध्ये जो कफ साचलेला असतो तो उन्हामुळे वितळायला लागतो शरीरातला,
आणि निसर्गाचं पण तशीच सिच्युएशन असते. तर तो कफासाठी वमन असतं, म्हणजे उलटी वाटे दोष बाहेर काढणे. बरं. आणि शरद ऋतूचं जे सांगितलं ते जुलाबा वाटे दोष बाहेर काढणे असा अच्छा. प्रकार असतो. तर पित्त दोष जो असतो तो साधारण जाठराग्नी म्हणजे इथे तो राहतो, त्याच्यामुळे तो दोष तिथून बाहेर काढायला सोपा असतो. वमन म्हणजे छातीत कफ राहतो, तो इथून काढायला सोपा असतो. मगाशी जो मुद्दा सांगितला मी वात पित्त कफाचा, हो. दिवसानुसार असतं, तसं शरीरानुसार पण असतं. म्हणजे इथून वरती हा आपला कफाचा आहे हा भाग, अच्छा, अच्छा. इथून मध्ये इथपर्यंत हा पित्ताचा आहे. बरं. स्थान सांगितले. इथे आणि जठर कमरेच्या असतं. खाली कमरेच्या खाली वाताचं स्थान आहे. ओके. म्हणजे आपली मुवमेंट जी होते ते वात करतो. इव्हन निसर्गात पण जे वादळ येतात वगैरे ते वातामुळे येतात. ओके. म्हणजे हे जसं निसर्गात तसं तुमच्या शरीरात. हे निसर्गात असं आहे. एक वात आणि प्रकृती असते का? हो 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 पित्त प्रकृती. हो 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 ओके. हे इंटरेस्टिंग आहे. हा, कारण आपण निसर्गाचाच एक भाग आहोत. आपल्या आधी ते होते सूर्य, पृथ्वी वगैरे, आणि आपण इथं पाहुणे जे म्हणून तुम्ही सांगितलं पंचधातूंनी बनलेलं. पंचमहाभूतांनी आपण बनलेलो आहोत. Exactly. आणि ऍक्च्युअल पंचकर्माबद्दल मी असंही सांगू इच्छिते की सर्रास काय होतं, आता पंचकर्म आम्हाला करून घ्यायचे म्हणून पेशंट येतात. तर पंचकर्माची एक प्रोसिजर असते की एक 8 दिवसाचं आपण त्यांना घृतपान घृतपान म्हणजे तूप असतं सिद्ध केलेलं, ते प्यायचं असतं सकाळी उपाशीपोटी वगैरे, ते एक रुटीन असतं. त्यानंतर मग 1-2 दिवसाचा गॅप देऊन आपण ते विरेचन वर करतो, म्हणजे दोष बाहेर काढतो, जुलाबा वाटे किंवा वमन करतो. आणि ज्यावेळी बस्ती असते त्यावेळी मग सगळ्या अंगाला तेल लावणं, वाफ घेणं, ते स्टीम म्हणजे स्नेहनस्वेदन म्हणतात त्याला, आणि मग दोष बाहेर काढतो आपण बस्तीद्वारे. पण हे करण्यापूर्वी तुमचं शरीर त्याच्यासाठी तयार पाहिजे, फिट पाहिजे त्यासाठी. फिट म्हणजे आता आपल्याला विरेचन करायचंय तर आपल्याला दोष ते पोटात आलेले पाहिजेत ना. आता आपल्याला काय झाले, जे दोष आहेत, पित्त दोष आहे, आता इथं मी इम्प्युरिटी म्हणून म्हणते, मी नॉर्मल दोष नाही म्हणत. तर ती इम्प्युरिटी तुमची सगळीकडे पसरलेली आहे. म्हणजे तुमचे केस गळतायत, तुमच्या स्किनला रॅशेस आलेत, आग होती अंगाची, पित्त उठले अंगावरती, किंवा काहीतरी स्किन डिसीज आहे फॉर एक्झाम्पल, तर ते पित्त तुमचं इकडं तिकडं पसरलंय पूर्ण केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत. तर ते पित्त तुम्हाला पोटापर्यंत आणायचंय. ओके. तर मग ते कसं आणणार तुम्ही? म्हणजे एका जागी ते आधी स्टोअर करायचं आणि त्यानंतर ते बाहेर काढायचं. अच्छा. आता काही ठिकाणी पंचकर्माचे असे प्रकार आहेत की आज मी वमन करतो, उद्या विरेचन करू, परवा बस्ती करू. हा आयुर्वेद नाहीये. आज आयुर्वेदाच्या नावाखाली, आयुर्वेदाची चलती आहे म्हणून आयुर्वेदाच्या नावाखाली काहीही चालतंय. भेसळ करतात औषधांमध्ये. पंचकर्माचे पण असे प्रकार सुरू आहेत, ह्याच्याने आयुर्वेद मागं पडतोय. एक्झॅक्टली. तर शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचकर्म म्हणजे हा प्रकारच नाहीये. यामध्ये दोष तुमचे प्रॉपर त्या स्थानात आणले जातात आणि त्यानंतर ते बाहेर काढले जातात. पेशन्स पण लागतात त्याच्यासाठी. ते सात्विकता म्हणा, मनाची ताकद पण लागते, कारण तुम्हाला तूप प्यायचं असतं सकाळी उपाशीपोटी, प्लस तुम्हाला नुसतं तूप प्यायचं असतं. सुरुवातीला 30 ml 40 ml, मग ते जातं 200 150 ml. तुमच्या अग्नीवरच डिपेंड करतं. सगळं जे काय आहे आयुर्वेदामध्ये ते अग्नीशीच बेस्ड आहे, की तुमचा अग्नी कसा आहे त्याच्यावरती ते डिफर करतं. आणि तुम्ही समजा आता हे केलं, आपल्याकडं ज्यावेळेस आमच्याकडे पेशंट येतात त्यावेळी आम्ही सांगतो की नाही, पहिले 8-10 दिवस तुम्ही मेडिसिन घ्या, तुमची बॉडी त्याच्यासाठी प्रिपेअर करू. आता एखादी व्यक्ती माझ्याकडे आली आणि तिला भूकच लागत नाहीये, खूप आळस येतोय, सांधे दुखतायत, सांध्यांवर सूज आहे, नाही आम्हाला पंचकर्म सांगितलंय, ठीक आहे. पण पंचकर्माची पण अवस्था असते की कोणत्या अवस्थेत करावं. मग आधी त्यांना मेडिसिन्स द्यावे लागतात, थोडं त्यांचा अग्नी दीप्त करावा लागतो, कारण आपल्याला तूप प्यायचे, किंवा काही काही हे पण आहेत बस्तीचे प्रकार आहेत की जे आपण आधी करून मग हे असं, म्हणजे ते परम्युटेशन कॉम्बिनेशन पंचकर्मामध्ये पण करता येतं. आणि तुम्ही जे मग अशी म्हटलात ना की ह्याचे काही साईड इफेक्ट्स नसतात पंचकर्माचे, तर जर तुम्ही अशा पद्धतीने पंचकर्म केलं तर त्याचे साईड इफेक्ट्स येणारच, होणारच त्याचे साईड इफेक्ट्स. वयाचं काही आहे का त्याच्यामध्ये, की कुठल्या वयानंतर? आयडियली 16 ते 18 वर्षानंतर पंचकर्म करायला सांगतात नॉर्मल व्यक्तींमध्ये. म्हणजे मी मग अशी जसं म्हटलं की तुम्हाला फिट राहायचं तर तुम्ही त्यावेळी करू शकता. पण आजकाल काय होतं, छोट्या मुलांनाही काही काही आजार हे होतात, तर आजारानुसार पंचकर्म हा एक वेगळा प्रकार आहे, तर त्यामध्ये आपण करू शकतो. म्हणजे छोट्या मुलांचं वगैरे त्याला काही नाही अडचण येत. आपण पंचकर्माची प्रोसेस पाहिली की म्हणजे कोणी करायला पाहिजे, कधी करायला पाहिजे, हे समज आता बऱ्यापैकी क्लिअर झालेत. पण पंचकर्म जसं मी म्हटलं की बॉडी वॉश करून घेतलं की आपलं सगळं नील झालंय, आता क्लिअर आहे सगळं. पण याचा असं स्किनवर काही फायदा होतो का त्याचा? स्किनसाठी हेअर लॉस असतो, केसांचे बरेच प्रॉब्लेम्स आहेत, कोंडा असेल, ड्राय हेअर असतील, तुटतात केस,
याच्यावर काही फायदा आहे का यासाठी पंचकर्माच्या माध्यमातून? हो, ह्या सगळ्या गोष्टींवरती जी काही आपली लक्षणं आहेत, शारीरिक सगळ्या आजारांवरती याचा फायदा होतो, प्लस मानसिक ह्याच्यावरती पण होतो. म्हणजे केस तुटतायत किंवा केसांमध्ये ड्रायनेस खूप आहे. मी जसं सांगितलं मगाशी की आपण तूप घेतो, तर ते तुपामध्ये तूप हा एक ऑइलच म्हणजे स्निग्ध पदार्थ आहे. त्याच्यामुळे ते तुमच्या स्किनवरती ते रिफ्लेक्शन्स दिसतात. इव्हन तुम्ही फक्त मला स्किन आणि केसांचं म्हणतायत, पण डोळे पण आहेत ना आपले एकदम छान होतात, तजेलदार होतात. म्हणजे आपल्याला खूप फ्रेश वाटतं. आणि जर आपण कधी ते बेसिन असतं आपलं त्याचं किचनचं ते सिंकचं पाईप खालचं जर क्लीन केलं तर ते कसं काळं निघतं, तसे प्रॉपर दोष निघतात पंचकर्मातून जे साचलेले असतात. म्हणजे वमनामध्ये पण तसे दोष निघतात, बस्तीमध्ये पण विरेचनामध्ये पण तशा पद्धतीचे दोष ते निघतात. त्याच्यामुळे त्याचा फायदा अगदी सगळ्या आजारांमध्ये होतो म्हटलं तरी चालेल. फक्त इन ब्रॅकेट की तुम्ही ते कसं करताय, कधी करताय, कोणाकडून करून घेताय ते महत्वाचं आहे. एखाद्या चांगल्या वैद्यांकडून जर तुम्ही ते प्रॉपर प्रोसिजर फॉलो करून घेतली तर चांगलं. आणि हे पंचकर्म करताना बऱ्याच गोष्टी असतात छोट्या छोट्या, त्या आपल्याला फॉलो करायच्या असतात. म्हणजे फॅन नको, AC नको, गरमच पाणी प्यायचं असतं, त्याच्यानंतर भूक लागली तेव्हाच जेवण असेल, पूर्ण ब्रह्मचर्य फॉलो करायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी पण येतात त्याच्यासोबत. जर तुम्ही हे फॉलो करू नाही शकलात आणि तुम्ही फक्त पंचकर्म करायचं म्हणून केलं तर त्याचा फायदा तितका होत नाही. तुम्ही जर पूर्ण प्रॉपर सायंटिफिक वेनी जर सांगितले तसं फॉलो केलं तर त्याचा 100% फायदा होतो. तोटा काहीच नाही. तूप महत्वाचं आहे थोडक्यात. हो, तूप महत्वाचंच आहे. पंचकर्मामध्ये असं नाही, पण आपल्या डेली रुटीनमध्ये सुद्धा तूप महत्वाचं आहे. तर तूप आधी पूर्वी म्हणायचं की युद्ध वगैरे ज्यावेळेस व्हायचं तर जखमा व्हायच्या सैनिकांना, त्यासाठी ते रांजणामध्ये ते तूप साठवून ठेवलं जायचं. एवढं त्याचा फायदा आहे. तर बाळंतीण बायकांना पण ते गीर गाईचं तूप देतात स्पेशल. ते कशासाठी देतात आणि गीर गायच का? म्हणजे असे कुठले इन्ग्रेडियंट्स तुपात आहेत जे एवढ्या काळापासून आजतागायत तसेच? बरोबर. कारण आता भेसळयुक्त तूप आहे, कुठलं तूप खायला पाहिजे कळत नाही आपल्याला. बरोबर आहे. तूप हा जो घटक आहे ना, तर तो संस्कारानुवर्तन असं एक शब्द आलाय संस्कृतमध्ये. तर संस्कारानुवर्तन म्हणजे तूप आपण ज्या पद्धतीचं म्हणजे औषधी तूप बनवतात आयुर्वेदिक याच्यामध्ये. तुम्ही जे म्हटलात ना की पूर्वीच्या काळी युद्धामध्ये ते तूप साचवलं जायचं, तर ते आपलं नॉर्मल तूप नाही, ते औषधी तूप असायची. तर आपण आता जी औषधं घेतो आयुर्वेदिक किंवा जे आपले वनस्पती आहेत त्या टाकून ते तूप सिद्ध केलं जातं. मग त्या औषधी वनस्पतींचे गुणधर्म त्या तुपामध्ये येतात. ही क्वालिटी आहे तुपाची. ही कोणत्याच दुसऱ्या ह्याची नाहीये, घटकाची नाहीये, जी त्या तुपाची आहे. आणि तूप बनतं कसं? आपण दूध तापवतो, त्याची साय घेतो, त्या सायचं दही करतो, मग त्या दह्याचं ताक करतो, मग त्या वरच्या लोण्याचं आपण तूप करतो. म्हणजे हे बाय प्रोसेस येतं. हे काही तुम्ही म्हटलात मला आज दुधाचं दही म्हणजे लगेच तूप करायचं, तसं होत नाही. तर ते मायक्रो लेवलला त्याचं डायजेशन होतंय. तूप बनतानाही त्याचं स्वतःचं डायजेशन होतंय. त्याच्यामुळं आपण जेव्हा ते घेतो, मायक्रो डायजेस्टेड फूड घेतो ॲज अ तूप म्हणून, त्यावेळी आपल्या शरीरामध्ये सुद्धा तशा पद्धतीच्या चेंजेस होतात. म्हणजे ते पचायला हलकं होतं. क्वांटिटी आपण किती घेतो त्याच्यानुसार त्याचे बेनिफिट्स आपल्याला तसे मिळतात. त्याच्यामुळे ते तूप तितकं उपयोगी फायदेशीर आपल्याला ठरतं. स्निग्धता आहे त्याच्यामध्ये, 7 धातू जे मी तुम्हाला सांगितले त्याचं वर्धन त्याच्यामुळे होतं. किंवा रसधातू जो पहिला आहे आपला, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, असे 7 धातू आयुर्वेदामध्ये सांगितलेत. तर त्या रसाचं प्रीणन करण्याचं काम असेल किंवा स्किनचं आपलं चांगलं ठेवण्याचं काम असेल, तर ते सगळं जे काही काम आहे तुपाचं आहे. आजकाल जे आपण म्हणतो ना लोशन्स किंवा सनस्क्रीन, आता SPF वगैरे आपण फॅक्टरचं म्हणतो, की ते ज्या गोष्टी आहेत ना, ह्या नॅचरल ज्या काही जास्त आहेत ते तुपामध्ये त्या नॅचरलीच येतात. ते सध्या ते रील पण व्हायरल होते. ते तूप घोटलं जातं परातीमध्ये घेऊन, घोटून मग त्याचं काय अर्क म्हणूयात आपण, मग शतधौत घृत म्हणतात त्याला. घोटलं जातं म्हणजे 100 वेळा ते पाणी घ्यायचं. तांब्याचं किंवा पितळाचं भांडं असतं. आता समजा आपण एकदा पाणी घेतलं, ते घोटलं, ठीक आहे, त्याच्यानंतर ते पाणी फेकून द्यायचं, परत दुसरं पाणी घ्यायचं, असं 100 वेळा ते तूप धुतलं जातं. मग त्यानंतर जो फॉर्म होतो त्याला शतधौत घृत म्हणतात. आणि तो प्युअर एकदम शतधौत म्हणजे 100 वेळा धुतलेलं शतधौत. तर त्याच्यामुळे ते ऍब्सॉर्ब व्हायला खूप चांगलं, म्हणजे स्किनमध्ये खूप इझिली ऍब्सॉर्ब होतं. आणि त्याच्यामुळे ते आपल्याला कुठं भाजलं असेल किंवा काही स्किनचं आग होतीये किंवा पायाला जळजळ होतीये रात्री झोपताना, तर त्यावेळी जर तुम्ही ते शतधौत घृत लावलं किंवा डोळे
जळजळ करतायत त्याच्यावर लावलं, चेहऱ्यावर लावलं तर त्याचा खूप चांगला फरक पडतो. ओके. आणि आयुर्वेदामध्ये ना 100 वर्षापूर्वीची तुपं, 1000 वर्षापूर्वीची तुपं म्हणजे साचवून ठेवलेली, त्याचे पण खूप चांगले गुणधर्म आलेले आहेत. मग हे एवढं असं जुनं आपण अगदी काल परवाचं काही राहिलंय घरात उरलेलं ते खात नाही, म्हणजे असं हजार तुपाचं वर्षापूर्वीचं चालतं. औषधी असतं ते आपण नॉर्मल खाण्यासाठी नाही यूज करत. नाही, आता त्याच्यावर बरेच असं- औषधी पण आहेत ना, आता पावडर्स असतील, हा. आयुर्वेदिक पावडर, हे पण बरेच जुने पावडर्स असतात. हा. मग याला एक्सपायरी डेट वगैरे असं काही नसतं का? ते कधी आपण आता घेऊ शकतो? आयुर्वेदामध्ये ना औषधांचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे चूर्ण, हा. पहिला फॉर्म येतो नाही चूर्णाचं. चूर्णाचा येत नाही, पहिला फॉर्म येतो स्वरस. तुम्हाला अच्छा. माहीतही नसेल स्वरस म्हणजे काय, हा. की पानं काढलेत, ते कुटले आणि त्याचा रस काढला, अच्छा. तो स्वरस. अच्छा. तो स्वरस फ्रेश पाहिजे, 1 ते 2 तासात तो स्वरस वापरायला पाहिजे. हम्म. त्याच्यानंतर येते सुक्की पावडर, तेच आपण घेतलंय पानं, ते सुकवले, त्याची चूर्ण पावडर केली, म्हणूयात चूर्ण. हा, चूर्ण. चूर्ण. तर ते चूर्णाचा कालावधी 4 ते 6 महिन्याचा असतो. हम्म. त्यानंतर ते नाही यूज करू शकत आपण. अच्छा. त्याच्यानंतर काही गुटीवटी असतात, म्हणजे गोळ्या चूर्णांपासून बनवतो त्याच्यामध्ये मग चूर्ण पण येतात आणि वेगवेगळे धातू पण येतात. बरं. आता याच्यामध्ये अजून गैरसमज असे आहेत की आयुर्वेदामध्ये धातू देतात, त्याच्यामुळे मग ते किडनी फेल्युअरचे चान्सेस होतात किंवा म्हणजे ते टॉक्सिसिटी होते. पण ज्यावेळी धातू वापरतात, सोन्यासारखे, सोनं, हिरे वगैरे असे सगळे वेगवेगळे हो, धातूंचा ते, वापर केला जातो. लहान बाळांना घुटीमधून दिलं जायचं, हा. सोनं उगाळून. अगदी हा. मलाही आठवतं, माझं हा. लहान बहीण भाऊ होते, त्यांना हो, दिलं हो, जायचं. हो, हो. मग हे काय असतं ते घुटी? ते खरंच उघळून त्याचा अर्क येतो त्याच्यामध्ये? हो, हो, हो. ते सोनं जे आपण उगाळतो ना, त्याला सुवर्णप्राशन नावाचा एक संस्कार आहे, लेह. आता जसं बाळाला वॅक्सिन्स देतात ना, तसं हो. पूर्वीच्या काळी हे वॅक्सिन म्हटलं तरी चालेल. आता अच्छा, मला अच्छा. 2 मुली आहेत, तर त्या मी दोघींना पण हेच दिलेलं. म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर बाळाला आईचं दूध देण्यापूर्वीही लेहन नावाचा संस्कार आलाय आयुर्वेदामध्ये. अच्छा. त्याच्यामध्ये काय आहे, शुद्ध सोनं 24 कॅरेट, त्याच्यानंतर मध आणि उघळून तूप द्यायचं. उघळायचं, 6 वरती उघळायचं, एक 4-5 वेळे तुपामध्ये, आणि नंतर त्याच्यामध्ये मध ऍड करायचं आणि ते बोटाने बाळाला चाटवायचं. अच्छा. ते बाळ मस्त खातं. मग ह्याच्यामध्ये हे जर तुम्ही रोज दिलं ना सकाळी उपाशीपोटी, तर त्या बाळाला शक्यतो इम्युनिटीशी रिलेटेड काही जे गोष्टी असतात, म्हणजे वारंवार सर्दी खोकला होणं, ह्या होत नाहीत. इव्हन ते मेमरीवरती पण काम करतं. बरं. आपले जे सप्तधातू, आता तान्हबाळ म्हणजे आता मी मगाशी सांगितलं तुम्हाला 30 वयापर्यंत बालवय असतं, हम्म. त्यावेळी आपलं शरीर बनत असतं हम्म. आणि धातू तयार होत असतात. तुम्ही त्याच वेळी फॉर्मेशनमध्ये जर त्याला प्युअर सोनं देताय रोज सकाळी, तर निश्चितच त्याचे जे धातू बनणार आहेत, त्याची जी मेमरी फॉर्म होणार आहे, बुद्धी जी फॉर्म होणार आहे ना, मज्जा धातू म्हणजे ब्रेन म्हणू आपण, तो चांगलाच फॉर्म होणार आहे. आता याच्यामध्ये आपण हे काय म्हणूयात, डेव्हलपमेंटबद्दल बोललो आहोत याच्या. तर आता आयुर्वेदामध्ये आपण औषधी वगैरे उपचार याच्याबद्दल बोलूयात थोडंसं, की सगळ्या वयातल्या लोकांना एकच औषध गोळी दिली जाते का? म्हणजे बाजारामध्ये, मार्केटमध्ये जे मिळतं, बऱ्याचदा सांगितलं तर या आजारावर हे औषध आहे, यालाही चालेल, यालाही चालेल, या आजारालाही चालेल आणि तूही घेऊ शकतेस. हे आहे का असं खरं सगळ्यांसाठी कॉमन औषध आहे का? नाही, तसं नाहीये. आता उदाहरणार्थ आडूळसा पण आहे, खोकल्यावरचं जे आडूळसा, ते कोणी घेतलं तरी चालतं, फरक पडतो. ते जनरली कोणाला दिलं जातं विदाऊट कन्सल्ट. हा, अशी आडूळशासारखी औषधं आपण घेऊ शकतो, त्याला काही मेजर नाही. पण जुनाट खोकला आहे किंवा आता तो खोकला 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, तरी आडूळशाने पण बरा होत नाहीये. आणि खोकल्याचे पण टाईप्स आहेत. वाताचा कसा एकदम कफ नाहीये, फक्त असं खोकतोय, रात्रीचं जास्त खोकला येतोय, मग त्यांना आडूळसा कामच नाही करणार. तिथं वेगळ्या पद्धतीचे औषध त्यांना द्यावे लागेल. म्हणजे आजार कशामुळे तयार झालाय त्याची कारणं प्रत्येकाची वेगळी. जसं प्रत्येकाचा स्वभाव असतो तसं आजार फॉर्म होण्याची कारणं पण प्रत्येकाची वेगळी असतात. मग त्यावेळी तुम्ही एकच औषध देऊन नाही उपयोग होणार, त्याच्यामध्ये तुम्हाला औषध बदलायला लागेल. आणि मग अशी जसं तुम्ही म्हटलं की चूर्णांची एक्सपायरी वगैरे, तसे अजून आयुर्वेदामध्ये कल्प आहेत, आसव अरिष्ट. तर आसव अरिष्टमध्ये त्यांना एक्सपायरीच नसते. अच्छा. ते तुम्ही किती पण जुने घेऊ चालतं. शकता. हा, तेल आहेत, तुप आहेत, बाकी काढे आहेत. तर त्याची प्रत्येकाची एक्सपायरी बॉटलवर असते लिहिलेली. बरं, मला अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचा होता, की आपल्याला काही गोष्टी आहेत, जसं की चहाचं ॲडिक्शन असतं बऱ्याच जण, ते चहा घेतल्याशिवाय बूस्टच होत नाही आपण, किंवा काही करण्याची इच्छाच होत नाही. कुठलंही काम असेल, नाही आधी चहा हवा आणि मग आपण हे काम चांगलं ॲक्टिव्हली करू शकतो. पण आता जर चहाचे दुष्परिणाम आपण बघितले तर ते खूप सारे दुष्परिणाम आपल्याला सापडतात. आणि चहामध्ये टॅनिन असतं, कॉफीतलं अजून काय कॅफिन वगैरे असतं, हे घातक असतं. मग हे जर आपल्याला सोडायचंय
तर आपण ते पूर्णपणे सोडू पण शकत नाही, पण आपल्याला तोटे पण माहिती आहेत. मग आयुर्वेदामध्ये त्याला अल्टरनेटिव्ह काही आहे का, की नाही तुम्ही हे टाळायचं असेल तर तुम्ही हे घेऊ शकता रोज डेली, असं काही आहे का आयुर्वेदात? हो आहे. आता यामध्ये ज्येष्ठमध औषध आहे, माहित असेल नसेल माहित नाही, तर ज्येष्ठमध थोडंसं गोडसर कडवट लागतं, तर ते तुम्ही त्याचा काढा पण ॲज अ काढा म्हणून घेऊ शकता. तुळशीची पानं आहेत आपली, जे आपल्याला माहीतच आहे, किंवा लवंग आहे, मिरी आहे. फक्त त्याचं प्रमाण किती घ्यायचं ते महत्वाचं आहे. समजा उन्हाळा आहे आणि तसंही आपण बघतो की चहा पिल्यानंतर खूप पित्ताचा त्रास, म्हणजे पित्त असणाऱ्या लोकांना आपण चहा नका घेऊ असं म्हणतो, अवॉइड करा म्हणतो, किंवा मेंदूवर त्याचे परिणाम होतात. लहान मुलांना आपण चहा नको म्हणतो. तर मग अशा वेळी समजा आपण आपली जी पारंपरिक पद्धतीचे आहेत, सुंठ आहे, मिरी, पिंपळी किंवा लवंग आहे, आलं आहे, त्यानंतर गवती चहा आहे. गवती चहाचा पण खूप चांगला परिणाम होतो. त्यानंतर बडीशोप, कच्ची बडीशोप, त्याची म्हणजे याच्यामध्ये मी जे सांगते ना, हे प्युअर फॉर्म घ्यायचे. त्याला परत मग मीठ लावून ठेवलंय किंवा ते प्रिझर्व केलेत आणि मग त्यानंतर आपण यूज करतो असे नाही. एकतर सिंपल चूर्ण किंवा मग फ्रेशमध्ये, किंवा अमृता म्हणून एक वनस्पती आहे, तर आपण मनी प्लांट जसा घरात लावतो ना, तशी ती आपण घरात लावू शकतो. तर त्या वनस्पतीचे पण पानं थोडंसं कडवट असते, ते पण चांगलं असतं घेण्यासाठी. किंवा त्यालाच गुळवेल वगैरे म्हणतात. गुळवेल त्याला म्हणतात. आणि बडीशोप, बडीशोप, त्याच्यानंतर ओली हळद आणि ओवा, हे जर तुम्ही एक 5 मिनिटं उकळलं एकत्र, त्याचं प्रमाण तुम्हाला पाहिजे तसं, आणि ते तुम्ही चहाच्या ऐवजी घेऊ शकता. त्याच्याने पण खूप छान फ्रेश वाटतं. किंवा षडंगोदक म्हणून एक प्रकार आला आहे आयुर्वेदामध्ये, त्याच्यामध्ये वेगवेगळी औषधं आलेली आहेत, तर ती तुम्ही घेऊ शकता. थंड पेयांमध्ये विचारलं तर कोकम सरबत आहे, त्याच्यानंतर आवळा आहे, आवळ्याचा सरबत तुम्ही घेऊ शकता. थंड पेयाबद्दल तुम्ही बोललात, आईस्क्रीमचं एक आहे की आईस्क्रीम बाहेरून थंड असतं, पण म्हणतात की ते शरीरात गेल्यानंतर उष्णता, हीट क्रिएट करतो. तर हे आहे का असं? बर्फाचं पण तसंच आहे, बर्फ बाहेरून थंड असतो, आपण आतमध्ये गेल्यावर तो उष्णता तयार करतो. कारण आपण ते फ्रीजमध्ये तयार करतोय ना, त्याच्यामुळे त्याच्यात तसे असतात, तसे घटक असतात. फक्त आईस्क्रीम असं एकदम पण नाही की जसं पित्त, म्हणजे चहाने जशी पित्त वाढणार आहे, म्हणजे चहाची उष्णता आणि आईस्क्रीमची उष्णता यामध्ये डिफरन्स आहे. म्हणजे चहाने वाढणारं पित्त हे आपल्याला हानिकारक आहे, पण आईस्क्रीमचं तितकं नाहीये. ते माइल्ड फॉर्म मध्ये पित्त नाही वाढत, पण उष्णता म्हटलात ना तुम्ही, हीट तयार होते ना पोटात. म्हणजे मग मी ते सायंटिफिक वेने तुम्हाला सांगते की पित्ताशी जर त्याचा आपण रिलेट केला आयुर्वेदानुसार, तर तसं तितकं काही वाढत नाही. फक्त तुम्ही आईस्क्रीम कधी खाताय, किती खाताय, हे परत तिथंच येतं आहारामध्ये. आता तुमचं आता एक ट्रेंड आहे सध्या की आपण जेवणानंतर आपल्याला स्वीट खायचं असतं. आपला नॉर्मल जेवण झालं काहीतरी स्वीट मागू किंवा मग आईस्क्रीम पाहिजे, त्याचे डेझर्ट लागतं. तर हे चुकीचं आहे. आयुर्वेदानुसार एकतर षड्रसात्मक आहार सांगितलाय. षड्रसात्मक म्हणजे काय? 6 रस: मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे आंबट, लवण म्हणजे खारट, तिक्त, हे 6 प्रकार रस सेवन झाले पाहिजेत तुमचे. तर गोड पदार्थ जे आहेत ना, ते जेवणाच्या आधी खायला सांगितलेत. जेवणासोबत पण नाही? जेवणासोबत खाऊ शकतो आपण, पण ते पण लिमिटमध्ये असावेत. आणि दुधाचे नाही पाहिजेत ते पदार्थ. अच्छा. कारण दुधासोबत तुम्ही जर कोणताही दुसरा रस सेवन केला, इवन आपण दूध तापवायला जरी विसरलो संध्याकाळी उन्हाळ्यामध्ये, तरी ते खराब होतं. त्याच्यामुळे दुधासोबत तुम्ही दुसरा कोणताही रस मिक्स केला, आम्ल, लवण म्हणजे आंबट म्हणा, खारट म्हणा, काही मीठ पडलं, थोडं हे पडलं, लिंबू वगैरे, तर दूध फाटतं, खराब होतं. तर तसंच प्रकार होतो. त्याच्यामुळं जेव्हा तुम्ही दुधाचे दुग्धजन्य पदार्थ इतर आहारासोबत सेवन करताना, त्यावेळी ते हानिकारक होतात. आणि आईस्क्रीममध्ये पण दूध असतं आणि बऱ्यापैकी डेझर्टमध्ये दूध वापरतात. जर त्याच्यामध्ये दूध वापरलेलं नसेल तर तुम्ही खाऊ शकता, काहीच अडचण नाही. सोबत पण खाऊ शकता. बरेचदा म्हणतात की जेवणानंतर फळं खाल्लेली चांगली. आता मी मगाशी तुम्हाला काळ सांगितला कफाचा, सकाळी 6 ते 10 कफाचा काळ सांगितला. तर कफ वाढवणारे घटक म्हणून आहे ना, ह्याच्याकडे बघितलं जातं, फळांकडे, की फळांमुळे कफ वाढतो. म्हणजे एक नॅचरली, एक नैसर्गिक त्या काळात जर आपण खाल्लं. त्या काळात असं नाही, तुम्ही कोणतंही फळ घेतलं ना तर ते कफाशी कॉरिलेट आपण करू शकतो. जास्तीत जास्त फळं, फक्त जे डाळिंब किंवा जी सायट्रस फूड आहे ना, ते पित्ताशी रिलेट होतात आणि काही काही वाताशी रिलेट होतात. तर मॅक्सिमम जी फळं आहेत ना, केळी, सीताफळ, रामफळ, तर ती कफाशी रिलेट होतात. मग आता आपण ज्यावेळी जेवण करतो त्यावेळी सुरुवातीला आपण खातो, तर तो कफ म्हणजे कफाचा काळ आहे असं आपण म्हणून. जेवणानंतर काय होतं, जेवणानंतर पण मी मगाशी जसं दिवसाचे काळ सांगितले, तसं जेवणानंतर पण आपला पहिला जी अवस्था असते ती कफाची अवस्था असते. जेवल्यानंतर आपल्याला असं आळस येतो थोडासा, म्हणजे एकदम खाल्ल्या झोप येते.
तर मग आपल्याला तो काळ जो असतो कफाचा. त्याच दरम्यान तुम्ही जर ते फळं खाल्ली ना तर ते तुमचं अग्नी मंद करतं. पण तुम्ही फळं कोणती खाताय, मग डाळिंब खाताय का, संत्री मोसंबी, मग तुम्ही ती जेवणासोबत खा, म्हणजे तुम्हाला ते पचायला सोपं होतील. जे जेवण तुम्ही घेणार ना ते तुम्हाला डायजेस्टिव्ह होण्यासाठी मदत करेल ती फळं. पण तुम्ही जर सफरचंद म्हणता की चांगलं असतं जेवणानंतर खाऊ, तर ते नाही तुम्हाला फायदेशीर होणार. वाटल्यास तुम्ही जेवणाच्या आधी अर्धा एक तास फळं खाऊ शकता आणि मग नंतर जेवण करू शकता. वेळेचं तुम्ही सांगितलंय फळांचं की कधी खायला पाहिजे कधी नाही, पण बरेच फळं अशी आहेत ज्याला आपण सीझनल फ्रुट्स म्हणूयात. आता आंब्याचा सीझनच असतो, त्या व्यतिरिक्त ते येत नाही, पण मार्केटमध्ये आता ते दिसायला लागलेत. 12 महिने काही काही फळं आहेत. आंबा आहे, कलिंगड आहे, खरबूज असेल, सीताफळ असेल. याचा आधी सीझन होता, त्याच सीझनमध्ये ती मार्केटमध्ये दिसायची. आता 12 महिने दिसायला लागले. मग हे असं त्या काळात खाल्लेलं चालतं का आपण विदाऊट सीझन? आंबा मी हिवाळ्यात खाल्ला तर चालेल का? टरबूज चालेल का? त्याने काय होतं शरीरामध्ये, काय इफेक्ट करतं ते? आता ऍक्च्युअल आपण निसर्गाचाच एक घटक आहे आपण ॲज अ ह्युमन बिईंग. तसं जर विचार केला पंचमहाभूत वगैरे ते, तर आपण ज्यावेळी आहार घेतो तर विरुद्ध म्हणून एक कन्सेप्ट आहे आयुर्वेदामध्ये. तर आयुर्वेदामध्ये आहाराचे विरुद्ध सांगितलं आहे. आहाराचे विरुद्ध विहार, आपण जे वागतोय विहार करतोय त्याचा विरुद्ध प्रकार एक सांगितलाय. त्याच्यानंतर असे बरेच विरुद्धाचे बरेच प्रकार आहेत. तर आहार विरुद्ध म्हणून आपण ज्यावेळी विचार करतो ना तर तिथं हा कन्सेप्ट येतो की त्या ऋतूमध्ये ते फळ बनतच नाहीये नॅचरली, पण तुम्ही काय करताय आर्टिफिशियली तसं वातावरण. आता ही एक रूम आहे, ह्या रूममध्ये आपण फॉर एक्झाम्पल एक आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडाला आपल्याला आता ह्या वातावरणामध्ये कल्टिवेट करायचंय, तर मग आपण तसं पोषक त्याच्यामध्ये घटक इन्ग्रेडियंट टाकतो, पण निसर्गात तसं नाहीये, पण आपल्याला त्याला तसं बनवायचंय. मग आपण आर्टिफिशियली तसं ते ॲग्रिकल्चरल सायन्स आहे ते तसं आपण ते इन्ग्रेडियंट त्याच्यात ॲड करून मग ते डेव्हलप करून मग तसं फूड मार्केटमध्ये आणतो आपण. आणि मग ते जर आपण तसं खाल्लं तर मग आपल्या शरीरात पण तसे घटक वाढणारच आहेत. आता फॉर एक्झाम्पल थंडीत तुम्ही म्हटलात की मी जर कैरी खाल्ली किंवा आंबा खाल्ला तर चालेल का? आता थंडीमध्ये नॅचरलीच थंडी असते, खूप कफ जास्त असतो, थंडी असते, अग्नी तीव्र असतो, आणि त्या कालावधीमध्ये येणारी फळं म्हणजे किंवा ड्रायफ्रुट्स आपण जास्त खातो. आपल्याकडं पण घरी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ते खारी खोबऱ्याचे लाडू बनवतात किंवा आपली दिवाळीचा सण त्याच वेळी येतो, कारण डिंकाचे लाडू असतात, कारण हाडं पण त्या दरम्यान पोषक त्याला मिळतं डिंकापासून. दिवाळी आपली हिवाळ्यातच येते, दिवाळीत आपण एवढा फराळ बनवतो, तर का? कारण आपला अग्नी खूप चांगला असतो, तीव्र असतो त्यावेळी, आणि मग तो आपल्या ह्या सगळ्या गोष्टींना डायजेस्ट करू शकतो. मग त्यावेळी पचायला तुम्हाला जर हेवी फूड तुम्ही घेतलं तरी तुम्हाला चालणार आहे. बरोबर, आलं का लक्षात? पण आंबा कसं आहे, ते पचायला तसं तर हलकंच आहे आंबा, जरी म्हणजे हे असेल तरी, पण त्यावेळी त्याची गरज नाही आहे. हिवाळ्यामध्ये तुम्हाला खायचं आहे, तुम्ही कधीतरी फॉर अ चेंज म्हणून खाऊ शकता, पण तुम्ही दिनचर्येचा भाग नाही बनवू शकत. किंवा उन्हाळ्यात जसं तुम्ही रोज आंबे खाल्ले तरी चालणार आहे, किंवा आंब्याचा रस तुम्ही घेतलात तरी चालेल, किंवा आठवड्यातून 3-4 वेळा तुम्ही खाल्लं तरी तुम्हाला त्याचा त्रास नाही होणार काही. पण तुम्ही तेच जर हिवाळ्यात केलं तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. मग तुमचा आहार विहार जसा असेल तशा पद्धतीने तो त्रास रिफ्लेक्ट होईल. मग तुम्हाला स्किनचे प्रॉब्लेम होऊ शकतात, तुम्हाला अजून काहीतरी इन्फर्टिलिटी, म्हणजे काहीही, म्हणजे तितक्या सिव्हिरिटीपर्यंत ते आजार जाऊ शकतात. तुम्ही जर ते अनसिजनल फूड रेग्युलरली खात असताल तर. महिन्यातून एकदा खाल्लं तर काहीच होणार नाही फॉर अ चेंज, पण तुमचं ते जर रुटीन बनत असेल तर मग ते कुठंतरी विचार करायला लागेल आपल्याला. कारण की ज्यूस पण असतात ना मार्केटमध्ये, मँगो ज्यूस कधीही अवेलेबल असतं, मग ते मँगो कधी असेच असतात ना, सीझन मध्ये आलेले नसतात, अनसिजनल असतात. बरोबर. दुसरा एक प्रश्न मला असा आहे की काही काही गोष्टी टाळल्या जातात. आता आपल्याला जर पथ्य पाळायला सांगितले आयुर्वेदामध्ये, तर आपण काय करतो, पूर्णपणे साखर बंद करणे, पूर्णपणे मीठ बंद करणे, हे पूर्ण अवॉइड करणं शरीरासाठी किती फायदेशीर आहे? तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही साखर बंद करा, आपण काय करतो की हळूहळू पूर्ण साखरच बंद करतो, थोडाही त्याचा नसतो इंटेक आपल्या शरीरासाठी. बरोबर, ते ठीक आहे का असं पूर्णपणे बंद करणं? साखरचा ज्यावेळी आपण विचार करतो ना त्यावेळी साखर बनताना सध्या काय करतात, साखर बनताना ती पॉलिश असते. ती पूर्वी साखर असायची बघा, ती अशी थोडीशी वेगळ्या कलरची असायची. आताची जी साखर येते ना ती पांढऱ्या कलरची असते. तर ती साखर जी बनते त्यामध्ये विचार येतो. पूर्ण बंद करायला त्याच्यामुळे सांगतात की त्यामध्ये केमिकल कन्स्टिट्युएंट आहेत आणि त्या शरीराला ते नको आहेत. तर तुम्ही त्याला सबस्टिट्यूट म्हणून गूळ वापरू शकता, किंवा मग नॅचरल शुगर ज्याच्यामध्ये आहे, खजूर आहे, मनुके आहे, ह्या गोष्टी तुम्ही वापरू शकता. इवन कॉफी वगैरे करताना पण आपण साखरेऐवजी ते वापरू शकतो. आता हा जो प्रश्न तुम्ही विचारला तर बरेच आपण सेलिब्रिटी बघतो, जे आलिया भट वगैरे, की साखर अजिबातच खात नाही, नाही शुगर नको, तर ती तेवढी हानिकारक आहे.
ती लोक त्यांच्या मुलांना 2 ते 3 वर्षापर्यंत साखर काय हे माहीत पण नसतं. आणि आज आपण मुलांना सर्रास चॉकलेट आणतो, कॅडबरी देतो, पण हे हानिकारकच आहे. तर ती ॲक्च्युअल शुगर तितकी हार्मफुल असल्यामुळे त्याला सबस्टिट्यूट बरेच आहेत, तर ते आपण वापरू शकतो. मॅडम, तुम्ही प्रकृती कशी ओळखायची काय, आपण प्रकृतीवर, शरीर प्रकृतीवर बोललो, पण आता सध्या जे सुरू आहे सोशल मीडियावरती किंवा रील्समधून जे दिसतं आपल्याला की तुम्हाला जर अशी बॉडी करायची असेल तर 15 मिनिटं हा व्यायाम करा, 15 दिवस हे रुटीन फॉलो करा, तुमची बॉडी अशी होऊन जाईल. तर हे जे बॉडी टाईप्स आहेत वेगवेगळे, आपण काय करतो त्यानुसार दिसण्याचा प्रयत्न करतो. जसं की जिममध्ये गेल्यानंतर तुमची बॉडी अशी होईल, तुमच्या बॉडीचं पोश्चर असं होऊन जाईल, हे असतं. पण आपली बॉडी ॲक्च्युअल कशी हे आपल्याला माहीतच नसतं. आपण फक्त मोल्ड करण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे कितपत योग्य आहे आणि हे ओळखायचं कसं की नाही हा तुझा बॉडी टाईप आहे आणि हा असाच पाहिजे जो तुझ्यासाठी योग्य आहे, हे कसं ओळखायचं? ह्याला एक खूप चांगलं आहे एक माध्यम की आपले आई वडील किंवा आपलं जे ॲन्सिस्टर्स आहेत त्यांची प्रकृती किंवा ते कशी होते दिसायला, ओके, त्यांची हाईट किती होती, वजन किती होतं, शरीरयष्टी कशी होती, केस कसे होते, ह्याच्यावरती आपण एक अनुमान लावू शकतो. त्यानंतर अजूनही तुम्हाला खोलात जायचं असेल तर आयुर्वेदामध्ये विमान स्थानाचं म्हणजे असे वेगवेगळे स्थान आहेत. तर विमान स्थानामध्ये मान परीक्षण आलंय. विमानातलं म्हणजे विशेषत्वाने मान म्हणजे परीक्षण करायचे मुद्दे आलेले आहेत त्याच्यात. तर त्याच्यामध्ये तुमचे हाताची लांबी किती असावी, तुमच्या शरीराचं वजन किती असावं, तुमच्या डोळ्यांची म्हणजे डोळे कसे असावे, त्याची रुंदी लांबी किती असावे, ओठ वगैरे ह्याचं सगळ्याचं सांगून ठेवले ग्रंथात. आणि ते पर्सन टू पर्सन म्हणजे शरीराची उंची तुमच्या हे तुमचे 2 हात लांब केल्यानंतर जी तुमची रुंदी भरते तेवढी तुमच्या शरीराची उंची भरावी असं त्यामध्ये आहे. आणि मग वजन पण मग त्याच्यात अंजली प्रमाण वगैरे ही जी जुनी प्रमाणं होती ना ती सांगितलेली त्याच्यात की मग तुमचा हा धातू इतक्या प्रमाणामध्ये पाहिजे, तो तितक्या प्रमाणामध्ये पाहिजे. तर ही प्रमाणं त्याच्यामध्ये सांगून ठेवलेली आहे. तर आज जे आहे की आपण ओढून ताणून जर एखाद्याला तसंच बनायचं असेल तर ते हानिकारक होतं. आपण आता बघतोय की 30मध्ये 25 इयर्समध्ये सुद्धा म्हणजे ॲट द एज ऑफ 25-30 हार्ट अटॅक येऊन डेथ होत आहेत. हो, फार अगदी लहान मुलांना पण हार्ट अटॅक यायला. तर ह्याच्यामध्ये काय होतं, एक तर डाएट सगळ्यात महत्त्वाचं आहे, जीवनशैली पण आहे. पण ज्यावेळी मोठ्यांचा आपण विचार करतो तर मग ते जिम इंड्युस्ड डाएट म्हणजे तुम्ही आता फॉर एक्झाम्पल जिममध्ये जायचंय तर त्याच्या आधी प्रोटीन शेक घ्या, अंडे खा, हे सगळं खा आणि मग तुम्ही व्यायाम करा. आता हे आयुर्वेदामध्ये ज्यावेळी व्यायाम करायला सांगतात तो खाली पेट करायला सांगतात, उपाशी पोटी व्यायाम करायचा. मग तुम्ही जर ह्याचं एवढं हेवी खाऊन जर एक्सरसाइज करत असताल तर तुम्हाला त्रास होणारच आहे. तर तसंच हा पण प्रकार आहे की मान परिमाण जर तुम्हाला तुमचं ते नाहीच आहे म्हणजे तुम्ही तसं नाहीच होऊ शकत आहे, तुम्ही जर ओढून ताणून तसं बनण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये तुम्हाला त्रास होईल. आणि समजा फॉर एक्झाम्पल एक 18-20 इयर्सचा आपण होतो आणि त्याच्यानंतर 30-40ला वेट गेन झालं आहे आपलं एक 15 ते 20 किलो, तर ते ॲबनॉर्मल आहे. आणि आपलं आधी बॉडी फिजिक तसं नव्हतं पण नंतर काही कारणास्तव आपलं शरीर तसं झालं आहे. तर मग त्यावेळी तुम्ही ते चेंज करायला पाहिजे. ॲक्च्युअल जसं होतं होतं थोडाफार 5-10 किलोचा डिफरन्स आपण त्यामध्ये ठेवू शकतो. आणि याच्यातही अजून तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर मग तुम्ही तज्ज्ञांकडे जाऊन मी कशी पाहिजे वगैरे काय तर ते तुम्ही त्यांना विचारू शकता. आणि हे मगाशी मी जे सांगितलं ना की आता तुम्ही मगाशी म्हटलात की लहान मुलांमध्ये पण एक 8-10 वयाची मुलं सुद्धा हार्ट अटॅकनी हे होत आहेत. तर यामध्ये ॲक्च्युअली एक मगाशी आपलं नॉनव्हेजचा विषय झाला तर बॉयलर चिकन हे सध्या खूप आहे. सगळीकडेच बॉयलर चिकन आपण यूज करतो. तर त्या ज्या कोंबड्या असतात ती जी पिल्लं असतात ती आर्टिफिशियल लाईटमधून तयार होतात. म्हणजे त्या पिल्लांना सनलाईटच मिळत नाही आणि कंजेशनमध्ये ते वाढतात छोटी पिल्लं जी असतात ती. आणि त्यांना ठराविक आता काही देशांमध्ये ते बॅन केलं आहे हॉर्मोन्स देणं त्या पिल्लांना. पण काही काही ठिकाणी त्यांना हॉर्मोन्स दिले जातात, अँटीबायोटिक्स दिले जातात, ग्रोथ हॉर्मोन्स दिले जातात आणि त्यांना इंड्युस्ड केलं जातं की त्यांनी कमीत कमी कालावधीमध्ये खूप खावं. का बरं? कारण ते वेट गेन त्यांना हवं असतं तितकं 2 ते 3 किलो वजन कोंबडीचं व्हायला पाहिजे 4 ते 5 आठवड्यात किंवा 3 ते 4 आठवड्यात. म्हणून हा सगळा प्रकार होतो. मग त्यामध्ये काय होतं त्यांच्या हार्टवरती प्रेशर येतं, स्ट्रेस येतो त्या ह्यांना पण कोंबड्यांना पण. त्याच्यामुळे मग ती पिल्लं डेथ होण्याचं प्रमाण पहिल्या वीकमध्ये त्यांचं खूप असतं. एक 10 ते 20 हजार ह्याच्या मागं 10 ते 20 तरी ते डेथ होतात. त्याच्यानंतर मग ते हळूहळू सर्वाईव्ह होतात आणि आपल्याला 4 ते 5 आठवड्यामध्ये एक 6 आठवड्यांपर्यंत ती कोंबडी आपल्या ताटात येते खाण्यासाठी. इतकं फास्ट होतं सगळं.
जर आपण अशा पद्धतीचा आहार आपण घेत असू तर आपल्या शरीरात पण चेंजेस तसेच होणार आहेत आणि ते इन्ग्रेडियंट्स त्यांच्या शरीरात राहतात. आता लहान मुलं पण आपण कुठेही बाहेर गेलं तर आपल्याला काही गावरान चिकन मिळतच नाही, हॉटेलमध्ये गेलं तर बॉयलरच मिळतं. मग लहान आपण तरी मोठे आहोत, आपलं ठीक आहे कधी इतकं नव्हतं, पण लहान मुलांनी जर तसा आहार घेतला, हे चिकनचं झालं किंवा चायनीज फूड झालं की त्या काळामध्ये फिट नाही, म्हणजे आपण भारतात राहतो तर आपल्याला ते फूड आपल्या शरीरयष्टीसाठी चांगलं नाही आहे, आपल्याला ते साध्य नाही आहे. पण बाहेरच्या देशांमध्ये आहे, पण आपण त्यांचं फॉलो करतोय तर मग तो कुठंतरी त्रास होणार आहे. प्रदेशानुसार पण आहार बदलतो, देशानुसार आहार बदलतो. इव्हन आपल्या भारतात पण आपण राहतोय समजा महाराष्ट्रात, केरळला गेलो तिकडचा आहार वेगळा, आंध्रचा वेगळा, तिकडे दिल्लीला वेगळा. हवामानाचा आपल्या बॉडीवर परिणाम होतो. कारण की आता समुद्राच्या किनारी राहणारे जे लोक आहेत ती नॉनव्हेज जास्त, सी फूड जास्त प्रमाणात घेतात आणि त्यांना ते नॅचरल आहे. पण आपण जर म्हटलो की आपण सी फूड रोजच खाऊ तर आपल्याला 100% त्रास होणार. स्किनचे प्रॉब्लेम्स, रक्तदुष्टी, सगळे विरुद्ध आहाराची जी कन्सेप्ट आहेत ना ती सगळे इथे लागू पडतात. आता हे जे इटालियन फूड आलंय, चायनीज फूड आहे, आता अजून वेगवेगळे फूड यायला लागले, हे आपण सर्रास खातो. बाहेर गेलं की आता आपण आपलं साऊथ इंडियन वगैरे आता हे गेलंय, मागे पडलंय, इतके दिवस होतं नाही. आता नाही, आता मलेशियन थाळी हवी आहे, चायनीज हवंय, इटालियन हवंय. तर मग हे काय घ्यायला पाहिजे का? नाही घ्यायला पाहिजे. ते लोक आपलं फॉलो करतायत आणि आपण उलट करायला लागलोय. नाही करायला पाहिजे. आपलं जे बेसिक आहे ना, चपाती, भाजी, भाकरी, वरण भात, हेच अन्न आपण घ्यायला पाहिजे. ते कधीतरी फॉर अ चेंज, महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून एकदा ठीक आहे, पण ते चेंज आपला कधी रुटीन होऊन जातं ना ते आपल्यालाच कळत नाही. इव्हन तुम्हाला विशेष वाटेल की पनिकाशन म्हणून एक प्रकार आहे आयुर्वेद. पनिकाशन म्हणजे काय की हॉटेलिंग, बाहेरचं खाणं. अच्छा, त्याला पनिकाशन म्हणतात. हे आयुर्वेदात आहे हा शब्द. म्हणजे हॉटेलिंग आधी पण होतं, आता फार जुनी कन्सेप्ट असू शकतं. हो. तर तसं तुम्ही पैसे देऊन अन्न खाऊ नये असा प्रकार आहे त्याच्यात, की तुम्ही अन्न हे पैसे देऊन खाऊ नये, म्हणजे त्याला हॉटेलिंगच म्हणू शकतो आपण आजच्या भाषेत. तर ते बाहेरचं खाऊ नये. जेवण आपण चपाती भाजी पण जर बाहेर खात असेल तर त्याला पण त्यांनी हे केलंय, कारण ह्या आयुर्वेद आहे ना खूप डीप सायन्स आहे. आपण अन्न बनवताना, आपली आई ज्यावेळी आपल्यासाठी अन्न बनवते ना, तिचे भाव त्याच्यामध्ये उतरलेले असतात. तितकं तिचं प्रेम असतं, जिव्हाळा असतो, माया असते, तितकं ते हायजीन तर नंतरचा भाग आहे, पण इमोशनल पण त्याच्यामध्ये उतरलेलं असतं. पण तुम्ही ज्यावेळी बाहेर जाता तर एक प्रोफेशन आहे ना, ते इन्कमसाठी ते करतायत आणि आपण कशासाठी जातोय? जिभेसाठी जातोय, म्हणजे आपल्याला चवेसाठी आपण जातोय. आपण आपलं शरीर बनण्यासाठी नाही जाते बाहेर जेवायला, की आपल्याला काहीतरी पोषक भेटतंय, इथं याच्यातून आपल्याला हे न्यूट्रिएंट्स भेटतील म्हणून आपण जाऊ. हा कन्सेप्टच नसतो. आता आज बोर झालंय, कंटाळा आलाय, तर हे मस्त तिकडे जाऊन खाऊन येऊ, भारी वाटेल, हे आपलं फिलिंग असतं. ऑनलाईन ऑर्डर करू, ते तर अजून सोपं आहे. आता आपण याच्यावरच बोलतोय, फूडवरती. फ्रीज मधलं फूड हा कन्सेप्ट एक महत्वाचा आहे. आपला सर्रास असा समज असतो, फ्रीज मध्ये ठेवलंय, व्यवस्थित आहे, टिकलेलं आहे, 2-2 दिवस फ्रीज मध्ये ठेवलेल्या भाज्या आपण खातो, पालेभाज्या 2-2 दिवसाच्या आपण वापरतो, चिरून ठेवतो, दूध असतं, असे बरेच, लोणचं आपण ठेवतो फ्रीज मध्ये स्टोअर करून. ते कितपत योग्य असं 2 दिवसाचं? किंवा आपण कणिक मळून ठेवतो, सकाळी मी मळून ठेवली आहे कणिक फ्रीजमध्ये, मी आता संध्याकाळी पोळ्या करते असं आपण म्हणतो. तर असं हे चालतं का फ्रीजमधलं फूड सकाळचं संध्याकाळी पण खाणं? सकाळचं संध्याकाळी चालतं फ्रीजमध्ये ठेवलेलं, पण ते तुम्ही समजा सकाळी काहीतरी बनवून ठेवलंय तुम्ही, भाजी वगैरे काहीतरी, आणि खराब होती, उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून तुम्ही बनवून ठेवली सकाळी आणि तुम्हाला रात्री ती पाहिजे, तर तुम्ही आलात आणि लगेच ती बाहेर काढल्या फ्रीजमधलं बाहेर काढल्या गॅसवर गरम करायला ठेवलं तर ते चुकीचं आहे, त्याला विरुद्ध म्हणतात. तर तुम्ही 1 तास आधी बाहेर काढून ठेवायला पाहिजे, रूम टेम्परेचरचं आलं की मग त्यानंतर तुम्ही ते खाऊ शकता सकाळचं संध्याकाळी. आयुर्वेदामध्ये पर्युषित आहार म्हणून एक संकल्पना आहे. तर पर्युषित आहार म्हणजे काय? शिळं अन्न. शिळं अन्न म्हणजे कसं की 1 अहोरात्र होऊन गेल्यानंतर त्याला शिळं म्हणतात. मग ते तुम्ही कुठंही ठेवा, कसंही खा, म्हणजे 1 रात्र उलटून गेली, तुम्ही अगदी रात्री 10 वाजता जरी काहीतरी बनवून ठेवलंय आणि ते तुम्ही दुसऱ्या दिवशी खाताय तर ते चालणार नाही. ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, बाहेर ठेवा. आवडीने खाल्ले तर रात्रीचा फोडणीचा भात आपण सकाळी करून खातो, पोळीचं ज्याला बरेच ते आता ते खूप आहे मोबाईलवरती की याच्यात हे न्यूट्रिएंट्स असतात, ते वाया जाऊ नये म्हणून तुम्ही असं करू शकता. ते नाही चालत आयुर्वेदानुसार. कधीतरी ते एक्सेप्शनल केसेस आहेत, पण ते तुम्ही रोज नाही खाऊ शकत. इव्हन भाज्या पण तुम्ही कट करून ठेवताय की आपल्याला सकाळी घाई असते, सकाळी 6लाच जायचे, 7लाच जायचे, मग भाज्या कट करून ठेवू, कणिक मळून ठेवू, हे चालतच नाही असं. त्याच्यामध्ये नको असलेले सगळे घटक येतात
आणि मग त्याचा शरीराला फायदा होण्याऐवजी त्रासच होतो. फक्त आपलं पोट भरतं, आपलं सायकोलॉजिकल आपण हे राहतो की हां मी आता घरचं जेवण केलंय, सगळं हेल्दी खाल्लंय, पण तसं काहीही न्यूट्रिएंट्स भेटत नाही. आणि आमच्याकडे पेशंटही येतात असे, ज्यावेळी त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी बंद केल्या जातात ना, त्यावेळी त्यांना मेडिसिनची पण जास्त गरज पडत नाही आणि ते नॉर्मल होऊन जातं त्यांचं रुटीन. जे खूप सिव्हिअर आजार आहे, इव्हन कॅन्सर सारखे पण जे आजार आहेत त्याचं प्रमाण वाढण्याचं हेच आहे की प्रिझर्वेटिव्ह बेस्ड फूड आपण खातो किंवा ठेवतो, प्रिझर्व करतो. आता ते चिकनचे नजेट्स आहेत, व्हेज नजेट्स आहेत, किंवा भाज्या बिज्या पण सुकवतात, मग ते प्रिझर्व करून वापरल्या जातात. ते याचं बॅटर मिळतं, इडलीचं डोस्याचं बॅटर मिळतं प्रिझर्व केलेलं. हां, हे असे बरेच प्रोसेस्ड फूड मिळतात जे आपण म्हणतो रेडीमेड मिळतं, आपण पटकन इडलीचं करायचं आणि खायचं. इडलीचं वगैरे ठीक आहे, कारण ते आपण तोपर्यंत त्याच्यात पाणी घातलेलं नसतं. ओके. इडलीचं चालतं, पण पाणी बाकी नसेल त्यात ते प्रोसेस फूड आपण हे करू शकतो. हा, पण भाज्या नाही अशा वाळून आपण खाऊ शकत, किंवा नॉनव्हेज पण असंच चिकन आणि फिश मिळतात ना प्रिझर्व केलेलं. प्रिझर्व केले किंवा फ्रोझन म्हणतात त्याला, फ्रोझन फूड. फ्रोझन फूड इज ऑल्सो नॉट अलाउड, ते पण नाही चालत. आणि जिथं जिथं प्रिझर्व केलं जातं ना तिथं तिथं तुमचं सोडियम येतं, सोडियमशिवाय तुम्ही प्रिझर्वच करू शकत नाही. आणि आयुर्वेदामध्ये 3 गोष्टी टाळायला लावलेल्या आहेत अतिसेवन. हे लवण, क्षार आणि पिंपळी. क्षार म्हणजे जे प्रिझर्वेटिव्ह आहेत ना ते क्षारमध्येच येतात सगळे, लवण पण त्याच्यातच येतं. तर ह्यांचा वापर कमी करायला लावलाय नॉर्मल जेवणात सुद्धा, रोजच्या जेवणामध्ये. आणि आपण आता जे बघतो चिप्स वगैरे, जे पण काय ॲडमध्ये बघतो, जे पण काय आहे साचवलेलं प्रिझर्व किंवा परियुषित आहार, शिळं अन्न, ते प्रिझर्वच केलेलं असतं. इव्हन आपण बेकरी प्रॉडक्ट्स पण म्हणतो ना, त्याच्यात सोडा बिडा काय ते सोडियमच आहे, ते पण प्रिझर्व केलेलं आहे, ते पण शिळंच अन्न आहे. म्हणजे ब्रेड हा सगळेच, बिस्किट्स, खारी सगळं शिळं अन्नामध्ये येतं ते. थोडक्यात भाजी भाकरी चपाती एवढंच आपण खायला पाहिजे, आयडियली सगळं अवॉइड करायचं. आणि जर तुम्हाला खायचंय ना तर मग तुमचा अग्नी तितका स्ट्रॉंग पाहिजे, तुम्ही स्वतःला तितका वेळ दिला पाहिजे, तुमचं एक्सरसाइज रेग्युलर पाहिजे. आणि असं करूनही तुम्ही ते 15 दिवसातून एकदा खा थोड्या प्रमाणात. पण तुम्ही एक्सरसाइजही करत नाही, तुमचं रुटीन व्यवस्थित नाही, रात्रीचं जागरण होतंय, दिवसा झोपताय, स्ट्रेस भरपूर आहे, एक्झर्शन आहे, आणि मग त्यामध्ये असं हे फूड इंटेक आहे, आणि मग याला काहीच उपयोग नाही. आपण साखरेवर बोललो मगाशी. तुम्ही सांगितलं की ही जी आर्टिफिशियल साखर आहे ती फार हानिकारक आहे शरीरासाठी, पण शरीराला साखर मिळणे गरजेचं आहे. पूर्णपणे साखर आपण अवॉइड करू शकत नाही. आणि गुळ जर खाल्ला तर गुळ पण उष्ण असतो, प्रत्येकाला तो सहन होईल असं नाही, रोज गुळाचा चहा आपण नाही घेऊ शकत. मग असं अल्टरनेटिव्ह काय आहे साखरेसाठी की जे तुम्ही थोड्या प्रमाणात रोज घेतलं तरी काही हरकत नाही? खडी साखर माहितीये का तुम्हाला? असे खडे असतात मोठे मोठे, तर ती खडी साखर शीतगुणाची सांगितली आहे. ओके. थंड, तर ती तुम्ही वापरू शकता रोजच्या ह्याच्यामध्ये किंवा नॉर्मल ह्याच्यात वापरू शकता. ती मग चहासाठी जर आपल्याला वापर करायचा चालू शकते. किंवा आयुर्वेदामध्ये शतवरी कल्पासारखे काही कल्प आलेले आहेत, शतवरी कल्प, अश्वगंधा कल्प. त्याच्यामध्ये काय करतो आपण, साखरेपासून ते म्हणजे शतवरी नावाची वनस्पती असते, साखर पण असते त्याच्यामध्ये, त्यानंतर त्रिकटू म्हणजे सुंठ मिरी पिंपळी असं फॉर्म्युलेशन टाकून आपण पचनाला हलका व्हावं म्हणून असं एक कॉम्बिनेशन बनवतो. आजकाल जसं बोनविटा वगैरे आहे तसं ते शतवरी कल्प असतं, तर ते पण तुम्ही यूज करू शकता. म्हणजे नुसतं पाण्यात टाकून असं एनर्जी येण्यासाठी किंवा फ्रेश वाटावं म्हणून, त्याला फांट म्हणतात शतावरीचा. ते ड्रिंक म्हणून यूज करू शकतो. हा, उन्हातून आलोय, आपल्याला फ्रेश वाटायला पाहिजे, असं खूप थकल्यासारखं झालंय, शतावरी कल्पाचा 1 चमचा पाण्यात टाकला, मिक्स करून घेतला. म्हणजे कोल्ड्रिंकच्या ऐवजी आपण घरच्या घरी हे बेटर आहे. ओके. दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे मला, स्किन संदर्भातला आहे तो, की आयुर्वेदामध्ये स्किन ट्रीटमेंटसाठी आता पार्लरमध्ये वेगवेगळे स्पा ट्रीटमेंट आहेत, हेअरचं आहे, स्किनचं आहे, तर हे फार असं ग्लॅमराइज्ड झालेलं आहे आणि आयुर्वेद टाळून सगळेजण तिकडेच जातात. पण आयुर्वेदामध्ये स्किनसाठी काही सांगितलंय का की तुम्ही हे करू शकता बाहेरचे कॉस्मेटिक आणि केमिकल युक्त प्रोडक्ट्स वापरण्यापेक्षा? पण होतं काय की यूट्यूबवर बघून किंवा सोशल मीडियावर बघून आपण अगदी लिंबू लावणं, कांदा लावणं, मेथीचे दाणे त्याचं पावडर करून केसांना लावणं सर्रास लावतो, कोणीही बघतं आणि ट्राय करतं, पण होतं की उलट त्याचा परिणाम होतो. हे कसं ओळखायचं की वापरायला पाहिजे की नाही? आता ते कांद्याचा रस, फॉर एक्झाम्पल आपण कांद्याचा रस घेऊ,
तर कांद्याचा रस जो आहे तो आता बऱ्यापैकी आहे, यूट्यूबवरती व्हिडिओज वगैरे आहे, तर ते तुम्ही लावू शकता. पण फक्त कांद्याचा रस जर तुम्ही लावत असाल तर तो खूप स्ट्रॉंग पडतो केसांना किंवा स्काल्फला, त्याच्यामुळं. किंवा लिंबू म्हणताय तुम्ही, तर लिंबू हे ॲसिड आहे, सायट्रिक ॲसिड आलं का लक्षात. तर ते तुम्ही डायरेक्ट अप्लाय केलं तर तुमचे केस गळणार आहेत आणि पिकणार पण आहेत लवकर. तर तुम्ही हे डायरेक्ट केसांना अप्लायच नाही करायला पाहिजे. आणि कांद्याचा रस पण तुम्हाला लावायचा आहे तर तुम्ही थोडं तेलात मिक्स करून लावू शकता. आता आजकाल आहे की तेल नाही लावत आपण केसांना. शाळांमध्ये पण ते बऱ्यापैकी कधी कधी म्हणजे बऱ्याच शाळांमध्ये अलाउड पण नाही. पूर्वीचे लोक बघा तुम्ही, म्हणजे स्त्रिया बघा, पुरुष बघा, तेल असायचं डोक्यावरती. आता आपण काय करतो की तेल कधी लावायचं, जेव्हा आपलं डोकं धुवायचं आहे त्याच्या आधी 4 तास 2 तास किंवा आदल्या दिवशी तेल लावायचं आणि किती भरपूर लावायचं. पूर्ण महिन्याभराचं तेल, आठवड्याभराचं तेल एकदाच लावायचं आणि दुसऱ्या दिवशी ते शॅम्पू म्हणजे तो क्षाराचं ते बऱ्यापैकी भरपूर शॅम्पू घेऊन ते धुवून टाकायचं. तर असं न करता, जे केसांची हेल्थ तुम्ही म्हटलात ना, तर तसं न करता रोज पण रात्री झोपताना थोडंसं अगदी अर्धा चमचा किंवा थोडंसं तेल अगदी स्काल्फला लावायचं आणि ते मुरवायचं. म्हणजे काय होतं, ते केसांमध्ये स्काल्फमध्ये ॲब्सॉर्ब झाल्यामुळे केसांमध्ये ते न्यूट्रिशन मिळतं. मग परत तेलाचे पण वेगवेगळे टाईप आहेत की खोबऱ्याचं तेल, तिळाचं तेल, कोणतं तेल वापरायचं, औषधी तेल लावावं का कोणतं लावावं ते सांगितलंय. आणि तुम्ही म्हटलात की क्रीम्स वगैरे, आता आयुर्वेदिक कॉस्मेटिक्स मध्ये पण आहे ना खूप डेव्हलप झाली आयुर्वेदिक कॉस्मेटॉलॉजी. हर्बल प्रोडक्ट्स आहेत. आता आपण बघतो की क्रीम्स आहेत किंवा लोशन्स आहेत आयुर्वेदिक, तर त्यामध्ये जे प्रॉपर आयुर्वेदिक कन्सेप्टने चालतात किंवा जे प्रॉपर आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स वापरून बनवतात ना त्या गोष्टी, तर ते खरंच चांगले असतात. त्यामध्ये आपण काय करतो की औषधी तेल आणि तूप, आयुर्वेदिक औषधी तेल, औषधी तूप ह्याचं कॉम्बिनेशन करून आपण ते बनवतो. लोशन, क्रीम्स हे सगळं त्याच्यातून येतं. फक्त अगदी नगण्य प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्ह थोडेसे ॲड करावे लागतात, कारण ते आपल्याला ठेवायचं असतं. बाकी ते प्रॉडक्ट्स खूप चांगले आहेत, जे साबणापासून तेल, लोशन वगैरे. लिपस्टिकसुद्धा आजकाल हर्बल लिपस्टिक आलेले आहेत. काजळ आहे, अगदी सिगरेट सुद्धा हर्बल आहे. मुळातच सिगरेट आपण म्हणतो की हानिकारक आहे त्याचं कन्झम्पशन करणं, पण आता याच्यात हर्बल पण ऍड केलेलं आहे. हर्बल सिगरेट हे घेणं ठीक आहे. हर्बल सिगरेट काय ते चालू शकतं. आता मी जो मगाशी वमनाचा प्रकार सांगितला ना, वमन, तर वमन झाल्यानंतर धूमपान म्हणून एक प्रकार आहे आयुर्वेदामध्ये. धूमपानाला आपण आत्ताचं ते सिगारेट ओढणं असं म्हणू शकतो. आता हे जे धूम्रपान आहे ते धूमपान तो शब्द आहे. तर त्याच्यामध्ये आजारानुसार धूमपान आलेली आहेत. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती समजा पिंपल्स आहेत किंवा तुम्हाला डोळ्यांचं तुमचं हे करायचं, तर ते असे वेगवेगळे प्रकारचे धूमपान आलेत. मग तुम्ही तोंडाने ते ओढायचं, नाकाने सोडायचं का नाकाने, हे म्हणजे ते त्याच्यात ते सगळं येतं. तर तो कन्सेप्ट आहे आयुर्वेदामध्ये. फक्त हे जे निकोटिनचं वगैरे आहे तसं नाही, पण प्रॉपर आयुर्वेदिक औषधी वापरून ते आपण यूज करू शकतो. आणि त्याचंही लिमिटमध्ये पाहिजे. आणि त्याच्याने काय होतं, कफाचे जे आजार असतात ना, तर त्याला आळा बसायला खूप फरक पडतो. कारण धूम जो आहे, धूर म्हणजे धूर, हां, तो पण एक सायंटिफिक पद्धतीने काम करत असतो. आता आपण ॲलोपॅथीमध्ये बघतोय ना की मेडिसिनमध्ये काय येतं, गोळ्या आणि लिक्विड. हो, तर आयुर्वेदामध्ये हे धूम पण एक औषध सेवनाचा प्रकार सांगितलेला आहे. जसं मी मगाशी स्वरच सांगितलं तसं. मग त्यात हे धूम कशा पद्धतीने? सिगारेटचं तेच ना, धूम करून ते सेवन करायचं. म्हणजे तो सिगारेट जशी ओढतात तसंच हे ओढतात. चिलीम वगैरे पूर्वी असायच्या ना, मग ते आयुर्वेदिक पानं असायची ती. हा, आयुर्वेदामध्ये कंटेंट आहेत. आयुर्वेदिक औषधी चूर्ण जे आहेत ना, ज्याच्या आपण गोळ्या बनवतो, त्याचंच हे बनवायचं. ओके. आणि तो तसा यूज करायचा त्याचा. म्हणजे चिलीम आपण म्हणतो, बरेच काही मोठे मोठे माणसं पण चिलीम ओढायचे, मग त्याच्यात ते कंटेंट काय टाकतात ते माहित नाही ना आपल्याला. अच्छा. पण धूम हा प्रकार आहे, धूमपान आहे, सायंटिफिकली आहे. हो, मद्यपान पण आहे. मद्यपान कसं करावं ते ग्रंथात सांगून ठेवलंय. अरे बाप. आजकालचे तर लोक तितके शौकीन नसतील, एवढे त्या काळचे लोक होते. प्रॉपर सांगितले. मग त्यात ते आयुर्वेदिक मद्यपान होतं का? हा, आयुर्वेदिक. मग ते तुम्ही म्हटलात ना, ती एका त्या रांजणामध्ये ते तूप साचून ठेवायचे, तसे मग हे सगळं ते फळं बिळं सगळं टाकून ठेवायचे. मग ती मोहाची फुलं असायची पूर्वी, ती टाकायची त्याच्यात. मग ते नॅचरल हे व्हायचे, नॅचरल प्रिझर्वेटिव्ह असायचे ते, आणि नॅचरल अल्कोहोल तयार व्हायचं त्याच्यातून. आणि त्याचा इफेक्ट तसंच व्हायचा. आता जे मगाशी मी सर्जरीचं सांगितलं ना, तर ते सर्जरी पूर्वी पण व्हायच्या. आता आपल्याकडं उदाहरण म्हणजे आपले गणपती, गणेश आद्य दैवत, त्यांना तोंड ह्याचं आहे गणपती, ती सर्जरी, हत्तीच आहे, सर्जरी झालेली. इव्हन पूर्वीच युद्ध व्हायचे, हात तुटायचे, पाय तुटायचे, ते एका रात्रीत जोडायचं काम करायचे.
असे पूर्वी ते तेवढं डेव्हलप होतं, मग ते सर्जरी मद्यपानाचं होत्या, पण आता ॲलोपॅथी मध्ये जशा टेस्टिंग आहेत वेगवेगळ्या, हार्मोनल टेस्ट असते, ब्लड टेस्ट असते, थायरॉइडची टेस्ट असते, कॅन्सरसाठी पण आपलं ते त्याची गाठ असेल तर तुकडा काढून कट करून हे करायला लावतात, मग निदान होतं, डायग्नोस होतं. आयुर्वेदामध्ये अशा आहेत का टेस्ट की नाही आधी आपण टेस्ट करूयात, मग काय डिटेक्ट होतंय त्यानंतर ठरवूयात कुठला आजार आहे, असं आहे का आयुर्वेदात? आयुर्वेदामध्ये अशा टेस्ट डायरेक्ट नाही आहेत, पण परीक्षणं सांगितलेली आहेत. जिव्हा परीक्षा, जिभेचं परीक्षण, त्वचेचं परीक्षण, नाडी परीक्षा म्हणून एक प्रकार आलेला आहे. तर त्या नाडी परीक्षणामध्ये त्याच्यातले जे तज्ज्ञ असतात ना, त्यांना त्या गोष्टी त्या मायक्रो लेवलच्या समजतात. इव्हन ज्या रिपोर्ट्समध्ये पण 2 महिन्यानंतर येणार आहे ना, ते त्यांना आज समजतं. म्हणजे एखाद्याला कॅन्सर होणार आहे 4 महिन्यानंतर, आत्ता तुम्ही रिपोर्ट केला, तुमचा कॅन्सरचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि तुम्हाला त्यांनी सांगितलं की असं होऊ शकतं, तर मग ते गेले कोणाकडं, ॲलोपॅथीकडे फॉर एक्झाम्पल, त्यांनी तो रिपोर्ट केला तर रिपोर्ट निगेटिव्ह आला. 4 महिन्यानंतर केलं तर तो पॉझिटिव्ह येतो. ते नाडीचं, ते जे नाडी तज्ज्ञ असतात, नाडी परीक्षण केल्यावर एवढे मोठे मोठे आजार पण कळू शकतात. हो, कळतात. जे त्याच्यातले जे तज्ज्ञ असतात त्यांना कळतात. काही रेअर आजार पण असतात, हो. 100 लोकांत एखाद्यालाच होतोय. हो, कळतो तो. ओके, त्याला त्यांची ती सिद्धी, तो विषयच वेगळा आहे पूर्ण. पण सगळं आयुर्वेदामध्ये हो आहे, म्हणजे फार मोठा वाईड विषय आहे. पण तुम्हाला असं वाटतं का ॲलोपॅथीमुळे कुठेतरी आपलं आयुर्वेद शास्त्र जे होतं, सायंटिफिक शास्त्र होतं, तर कुठेतरी मागे पडत चाललंय? ॲलोपॅथीमुळं होतं असं नाही म्हणणार. आयुर्वेदिक किंवा मग लॉंग ट्रीटमेंट चालते, तेवढे पेशन्स लोकांमध्ये नसतात. लोकांमध्ये तेवढे पेशन्स नाही. आता हे जे युग म्हणतो आपण ते कलियुग आहे, त्याच्यामुळे पेशन्स कुठेतरी कमी झालेला आहे. आणि असं काही नाही आहे की आयुर्वेदिक ट्रीटमेंटला लॉंग टर्म आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल, एखादी इन्फर्टिलिटीची केस आहे, ती 4-5 वर्ष ॲलोपॅथीमध्ये ट्रीट नाही झाली आणि ती आयुर्वेदामध्ये 1 वर्षामध्येच ट्रीट होते. मग तुम्ही ह्याला लॉंग टर्म म्हणणार की शॉर्ट टर्म म्हणणार? आणि आयुर्वेदामध्ये औषध कुणाला म्हणायचं की ज्या औषधाचा एका रात्रीमध्ये गुण येतो, 24 तासामध्ये गुण येतो ना, ते औषध म्हणून सांगितलंय ग्रंथात. मग इथं कोण कमी पडतं? आम्ही कमी पडतो की जे आयुर्वेदाचा आम्ही अभ्यास करतोय आणि जे लोकांपर्यंत पोचवायचंय, तर जे वैद्य म्हणून पण बनतायत ना, ते कमी पडतायत. कारण आज 100ची बॅच असेल आयुर्वेदिक स्टुडंटची, तर त्याच्यातले 10 लोक आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतात, 90 ॲलोपॅथी करतात. म्हणजे हे सर्रास होतं. तर त्याला ॲलोपॅथीचं मला असं नाही वाटत म्हणावंसं. थोड्या बहुत फरकाने म्हणू शकतो, पण जे आयुर्वेद फॉलो करणारे लोक आणि आयुर्वेद आत्मसात करणारे लोकांची जर संख्या वाढली आणि फॉलो करणारे, तर मग ते होईल. कारण आयुर्वेद शास्त्र एवढं, ॲलोपॅथी सायन्स आत्ताच आहे रिसेंटली. आयुर्वेद इतका जुना असूनही तो आज आहे आणि तो नंतर आहे, हजारो लाखो वर्षांपूर्वीचा आहे. आपण नव्हतो तेव्हापासून आयुर्वेद आहे, त्याच्यामुळे ते नंतरही राहणारच आहे. फक्त आता ते लोकांच्या जशा गरजा आहेत, आता पुन्हा दुसऱ्या देशांमधले सो कॉल्ड लोक आपण म्हणू, अमेरिका, इंग्लंड, तिकडचे लोक आपलं लाईफस्टाईल फॉलो करायला लागलेत. बरोबर. आणि आपण त्यांचं आता ते थोडं 20-25 वर्षांनी पुन्हा जीवनशैलीवरती मग गोष्टी येतीलच. तुम्हाला काय वाटतं, आयुर्वेद शास्त्राला ॲलोपॅथीसारखं जे मार्केट मिळालं ॲलोपॅथीला, तसं आयुर्वेदाला मिळावं? कारण की आपलं फार जुनं शास्त्र आहे आणि विशेष म्हणजे सायंटिफिक आहे, कुठलं असं छद्म विज्ञान वगैरे त्यामध्ये नाही. त्यासाठी काय प्रयत्न व्हायला पाहिजेत आपल्या बेसिसवरती प्रत्येकाच्या? काय वाटतं तुम्हाला? आता ॲक्च्युअल प्रत्येकाचा जर विचार केला आपण, तर जीवनशैली जर आपण ती आत्मसात केली, तर त्याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःला, म्हणजे आपल्यामध्ये पेशन्स डेव्हलप करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की आपण शॉर्ट टर्म गोल आपल्याला काय पाहिजे ना, त्याचा न विचार करता की आपल्याला लॉंग टर्म ह्याचा काय बेनिफिट होणार आहे. आपण आता 4 तासाचा विचार करायचा आहे की 4 दिवसांचा करायचा आहे की 4 वर्षाचा करायचा आहे की 4 महिन्यांचा करायचा आहे, हे ज्याने त्यानं ज्याचं त्याचं ठरवायला पाहिजे. कारण आता 2 वर्षाची मुलं पण तुमचं ऐकत नाहीत. बरोबर आहे. त्याच्यामुळं चांगलं देणं आपलं काम आहे, पण ते आपल्याला कळायला पाहिजे की आपण काय फॉलो करायचं. आणि आज मार्केट आहे, मीडिया आहे, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी इझिली अवेलेबल आहेत. त्याच्यातून चूज करताना आपण आपली बुद्धी वापरणं हे खूप गरजेचं आहे. आणि आयुर्वेदाच्या नावाखाली मी मगाशी म्हटलं ना की बऱ्याच नको असणाऱ्या गोष्टी समोर येतात आयुर्वेदाच्या नावाखाली. बरोबर. आता मी गावाकडे कॅम्प घेते ना, कॅम्पमध्ये आम्ही कॅम्प वगैरे घेतो, तर एकदम इंटेरियरला कॅम्प असतात, 1,500-2,000 हजार लोकसंख्या असते फक्त तिथं. तर त्या इंटेरियर म्हणजे इतक्या आतमध्ये सुद्धा आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स पोहोचलेले आहेत. पण प्रोप्रायटरी म्हणा त्याला, प्रोप्रायटरी पण मेडिसिन ठीक आहे, पण आयुर्वेदाच्या नावाखाली बऱ्याच गोष्टींची भेसळ करून आजकाल विकली जाते. तर तसं नाही व्हायला पाहिजे. आता च्यवनप्राश ऐकलंय का शब्द तुम्ही? च्यवनप्राश. च्यवनप्राशमध्ये 50% आवळा असतो. आवळा हा असं फळ आहे की जे आपलं एजिंग कमी करतं.
आणि आपल्याला तारुण्यावस्थेमध्ये ठेवतं. अँटी एजिंग फॅक्टर आहे त्यामध्ये खूप जास्त. म्हणून च्यवनप्राशमध्ये 50% आवळा आहे. आता तुम्ही जर मार्केटमधला किंवा आपल्याला माहीत नाही त्या ठिकाणचा च्यवनप्राश घेतला तर त्याच्यात 50 म्हणजे मॅक्सिमम बटाट्याचा यूज केला जातो. आवळ्याला सबस्टिट्यूट म्हणून बटाटा. मग तुम्ही जर असा च्यवनप्राश खाल्ला फॉर एक्झाम्पल तर तुम्ही म्हणणार काय काही पण सांगतात आयुर्वेदामध्ये ह्याने तर काहीच होत नाही. पण तुम्ही जो घटक घेताय, तुम्ही ज्या गोष्टी खाताय त्या तितक्या क्वालिटीच्या आहेत का हे तुम्ही तपासणं गरजेचं आहे. आज तुम्हाला मार्केटमध्ये एखादं आयुर्वेदिक औषध 50 रुपयाला पण मिळेल आणि तेच औषध 500 रुपयाला पण मिळेल, सेम नावाचं. पण त्याच्यातले कंटेंट, त्याची ती फार्मसी, त्याच्या मागं कोण ते बनवतंय हे पण तपासून बघणं आजच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. की इतकं सुज्ञ आपण असायला हवं. जर आपल्याला आयुर्वेदाला पुढं न्यायचं असेल तर त्याचं मार्केटिंग म्हणा किंवा त्याचं नॉलेज, त्याचं ते जे शास्त्र आहे ते तितकं प्युअर फॉर्ममध्ये समोर पोचायला पाहिजे, समोर जायला पाहिजे. आणि तितकं ते आयडियली आपण फॉलो करायला पाहिजे. तितका पेशन्स आपल्यामध्ये पाहिजे तर ते होऊ शकतं. एक्झॅक्टली. म्हणजे आपले पेशन्स, काळ, वेळ या गोष्टीला आयुर्वेदात फार महत्व आहे. जे इमिजिएटली आपल्याला इतर शास्त्रात मिळतं तसं इकडे मिळत नाही. पण ते फार इफेक्टिव्ह आणि लॉंग टर्म साठी फायदेशीर आहे असं आपण म्हणू. आणि आता हे तुम्ही जर म्हटलं ना, आजार काही काही आहेत, कॅन्सर किंवा कोणतेही आजार घ्या, कोणते फॉर एक्झाम्पल, त्या आजारामध्ये तुम्हाला जर लाईफ टाईम तुम्हाला मेडिसिन नको आहे किंवा तुम्हाला चांगलं लाईफ जगायचं आहे त्याच्यामध्ये, तर त्यावेळी तुम्हाला आयुर्वेदाकडेच यावं लागतं. तुम्ही तात्पुरती ती ट्रीटमेंट घेता ॲलोपॅथीची, नंतर सस्टेन होण्यासाठी तुम्हाला तीच ट्रीटमेंट घ्यावी लागते. पर्याय म्हणून आज आयुर्वेदाकडे बघितलं तर तसं ॲलोपॅथी करून घेतात आणि मग सगळं करून येतात. मग आम्ही एवढे पैसे इकडे घालवले, तेवढे आता आमच्याकडे काहीच नाही आणि मग आम्हाला चला आयुर्वेदाकडे. तर हे असं नाहीये. तुमची प्रायोरिटी आयुर्वेद पाहिजे आणि तुम्हाला खूप इमर्जन्सी आहे, तुम्हाला आता ते सहन होत नाही किंवा तुमच्या शरीराची ती अवस्था आहे की तिथं सर्जरीच करावी लागेल, आता तिथं पर्यायच नाही, अशा वेळी तुम्ही ॲलोपॅथीकडे वळू शकता. नक्कीच. तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि आमचे जे गैरसमज होते, असं म्हणूयात गैरसमज, ते सगळे दूर केलेत आणि अत्यंत उपयुक्त माहिती अशी पोहोचवलेली आहे. आणि आयुर्वेद काय आहे, इथपासून त्या आयुर्वेद का महत्त्वाचं आहे हे पण तुम्ही समजावून सांगितलं. तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिला, त्यासाठी आमच्याकडनं, सगळ्या टीमकडनं तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू.